recommended for IMA and FCAT entry. So first of all, that this was my actually dream to stand here and to just interact with you. So हिंदी में क्या सब मराठी आती सबको? I think it's completely. सो मराठीमध्येच बोलू. फर्स्ट ऑफ ऑल इंटरॅक्टिव्हच राहू. थोडेफार शिव्या पण देईल मी सिच्युएशन अकॉर्डिंग. सो मनावर घेऊ नका. आणि बस सो आपण करू स्टार्ट. मार्कर आहे का? रिपीटर्स कोण कोण आहे? मेरे सगळे फ्रेशर आहे बाकी. म्हणजे हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डेस्परेशन कधीच अवॉइड करा नेहमी. कारण की मी फर्स्ट 2 अटेम्प्ट्स कॉन्फरन्स आउट होतो आणि हाच रिझन होतो, खूप डेस्परेट होतो. सो पॉईंट इज प्लॅन बी कधी पण चांगला असतो. आपण ऐकतो की प्लॅन एच हवा फक्त नेहमी, बट आय थिंक तो वॉरमध्येच कामात येतो. प्लॅन ए फक्त असं राहिलेला. आय थिंक लाईफसाठी प्लॅन बी नेहमी हवा. ॲटलिस्ट लाईफ म्हणजे आपण तिथे एक जरी काही चूक केली तर आपल्याला माहीत असतं की ठीक आहे पुढे आपण जाऊ शकतो. सो माय फर्स्ट FCAT एंट्रीला मी IO जे असतं इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्स, सो त्याच्यात मी माझं GTO खूप जास्त भारी होतं. पूर्ण ग्रुप बोलत होता की तू रिकमेंड होतोच आहे. आणि नेमकं इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्सला मी फक्त 4 केले आणि खूप डेस्परेट होतो तेव्हा. सो ॲक्च्युली मी रडलो पण होतो कारण की फक्त 4च केले मी आणि कॉन्फिडन्स फुल डाऊन झाला होता. सो पॉईंट इज डेस्परेशन खूप खराब असतं. डेस्परेट कधी होऊच नका. आणि प्लॅन बी नेहमी मनात ठेवा. काहीतरी एक फर्म प्लॅन हवा. कारण की SSB सुद्धा एक्सपेक्ट करते की SSB इज नॉट लाईफ. तुमच्याकडे प्लॅन बी हवा म्हणजे हवाच. सो एक हा मेन पॉईंट आहे. स्टार्टिंग फ्रॉम दी आता SSB, सो दॅट इज OIR आपण पकडू. सो हा तुमचा हार्डवर्क असतो. मी म्हणेल जे हातात आहे तुमच्या त्याच्यासाठी तुम्ही 100% द्या. OIR तुमच्या हातात आहे. सो OIR साठी पूर्ण जीव लावा. ही म्हणजे OIR साठी खूप प्रॅक्टिस करा, रिझनिंग वगैरे. त्याच्यासाठी बुक येते एक RS अग्रवाल म्हणून. ही बुक परचेस करून घ्या कारण की याच्यातूनच प्रॅक्टिस करतो. आणि जेव्हा तुम्ही SSBला जाल तेव्हा याच्यातून सेम टू सेम मी गॅरंटी देतो याच्यात जे क्वेश्चन्स आहेत ते तुमच्या OIR मध्ये सुद्धा असतील. सो पॉईंट इज जेव्हा जर काही एक ॲज अ बॅकअप म्हणून पण पकडू शकतो. ॲटलिस्ट सगळ्या याच्यात आपण बेस्टच देऊ. सो ही जर फर्स्ट टेस्ट आहे, जर तुमचा OIR खूपच चांगला आहे, ॲटलिस्ट होप्स तर असता तुम्ही स्क्रीन इन होणार जाऊ. मग सेकंड थिंग असते दॅट इज PPNDT. सो होऊ शकतं माझा 4th अटेम्प्ट होता आणि 2दा रिकमेंडेड आहे. सो फर्स्ट 3 अटेम्प्टमध्येच माझी स्टोरी कम्प्लीटच झाली नाही PPDTमध्ये. सो स्टील नथिंग टू वरी. आणि नरेशन, कमिंग टू द नरेशन पार्ट, डोंट लर्न द स्टोरी. तुम्हीच लिहिलेली आहे तर तुम्हाला माहीत असेल की मी काय लिहिलेलं आहे. सो जस्ट वर्क ऑन योर कम्युनिकेशन स्किल्स एंड डोंट रट्टा मत मारना. मतलब स्टोरी का जो लिखा है बस वो उनको कन्वे करना है आपको. सो दैट्स इट एंड ट्राई टू प्रैक्टिस मोर एंड मोर. एंड टॉकिंग अबाउट द ग्रुप डिस्कशन, आई थिंक आपको बोलना पड़ेगा ही, कुछ भी करो. सो कुछ भी करके मुंह खोलना है वहाँ पर. और मतलब अगर वहाँ पर एक पॉइंट आता है कि सब नंबर ऑफ कैरेक्टर्स, एज, मूड वहाँ पर ही स्टिक होते. सो जस्ट बी द लीडर एंड जस्ट ट्राई टू मूव फॉरवर्ड द स्टोरी कि लेट्स टॉक अबाउट द थीम एंड ऑल दैट स्टफ. Because first 2 to 3 minutes everyone will be talking about let us discuss the character, mood, age and all that thing. So I think that is not important. You should take the initiative and just ask them let's talk about the theme as well. So यही, और कुछ डाउट हो फर्स्ट डे का तो पूछ सकते हो. और इंटरैक्टिव रखो यार, मतलब दोस्ती हो तुम्हारा. और ये भी बोलूँगा गर्लफ्रेंड भी सब कुछ किया है, नीचे झगड़े भी किए गर्लफ्रेंड के ऊपर से. सो मतलब बिंदास रहो बस. एनी डाउट? OIR मध्ये मॅक्सिमम किती अटेम्प्ट म्हणजे असं काही कंपल्सरी नाही, तेवढे याच्यावर जास्त अटेम्प्ट व्हायला सर 40 नाही. OIR मध्ये सगळेच होऊनच जातं, निगेटिव्ह मार्किंग पण नाही ना. सो होऊनच जातं आणि डिपेंड करतं त्यांच्या सेटवर. कधी कधी 30 मिनिट्स येतात, कधी कधी 40 मिनिट्स येतात आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स व्हेरी होतात. आणि प्रॅक्टिस करू शकता. MCQचे एक येतं गोल करायला,
कारण की आर्मीवाले आता हे करतात OMR शीट देतात ते आणि FCAT वाले बॉक्स देतात ते त्याच्यामध्ये फक्त ऑप्शन लिहायचं असतं ऑप्शन नंबर. सो पॉईंट इज तुम्हाला जेवढं तुम्ही करू शकता डे 1 साठी हार्डवर्क तेवढं करावं मी तरी हे सजेस्ट करेन. आणि रोज प्रॅक्टिस तरी करा स्क्रीनिंगसाठी एवढंच बोलेन मी, कारण की प्रॅक्टिसच इम्पॉर्टंट आहे. कारण की खूप डायनॅमिक मी म्हणेल SSB ची सगळ्यात मोस्ट डायनॅमिक टेस्ट ही स्क्रीनिंगचीच असते PPNDT. कारण की तिथे मी पण तुम्हाला सांगू नाही शकत की तुम्ही हे केल्याने तुम्ही राईटच व्हाल. कधी कधी ते केल्याने चुकीचं पण असू शकतं, कारण की इट्स ऑल अबाउट द सिच्युएशन इन द स्क्रीनिंग. सो मोर अँड मोर यू प्रॅक्टिस यू विल बी मोर गुड ॲट इट. असं म्हणतात ना की जे जनरली जे OR SSB मध्ये विचारतात ती इझियर असते जे AFSB मध्ये विचारली जाते. नाही असं काहीच नाही, सेम होती सेम. ऐकलेलं असं की AFSB ची थोडी जास्त डिफिकल्ट असते, न्यूमेरिकल्स विचारले जातात थोडे. नाही सेम होती, मी तरी आतापर्यंत गेलोय 2 FCATला, सेम टू सेम होते आर्मीची. आर्मी आणि AFSB सेम. म्हणजे आता IMA साठी रिकमेंड झालं त्याची जी OIR होती ती सेम टू सेम FCATला आली होती, कारण की सगळे DIPRच बनवते. सो तोच सेम नंबर ऑफ सेट होता, सेम नंबर होता सगळं. एनी अदर डाऊट? सो ग्रुप डिस्कशन मध्ये PPNDT मध्ये तेच ग्रुप डिस्कशन चालतं, तो केव्हाच खूप असतो. सो इज इट नेसेसरी की आपण कंट्रोल केलाच पाहिजे ग्रुप, की एकदा एक आपला पॉईंट आपण पुढे टाकायचा आणि जर बॅकआउट केलं तरी चालेल, की आपण कंट्रोल कायम पाहिजे आणि कंट्रोल केला पाहिजे ग्रुप, असं काही आहे? मग याच्यासाठी मी तरी म्हणेल सिच्युएशन, फॉर एक्झाम्पल जर ग्रुप एकाच पॉइंटला स्टिक आहे ना, तर तुम्ही म्हणायचं की ठीक आहे. म्हणजे आता एक माणूस असतो की जो एकच पॉइंट तोच तेच बोलतो, त्याला म्हणायचं ओके आय एग्री विथ यू, लेट्स मूव्ह फॉरवर्ड, आणि तुम्ही तुमचा एक पॉईंट टाकायचा. आणि कधी कधी असं होतं की आता माझा फर्स्ट टाइम होतो जेव्हा फ्रेशर होतो तेव्हा पूर्ण ग्रुपला मी कन्व्हिन्स केलं होतं, ग्रुप कन्व्हिन्स पण झाला होता. तेव्हा ग्रुप कन्व्हिन्स पण झाला होता, आणि तरी पण एक मुलगाचं वेगळंच चालू होतं की नाही आपण ती थीम घेऊच नाही शकत. सो अशा वेळेस ग्रुपला पण कळतं की हा पोरगा जरा येडाच आहे. सो ग्रुप पण इग्नोर करतो, तुम्ही पण इग्नोर करू शकता, असं काही नाही. आणि अजून एक एक्सपिरियन्स शेअर करेल, ऑनलाईन सेशन्स असतात. सो मी एकदा PPDT करत होतो, रिकमेंड झालो होतो फर्स्ट टाइम, आता सेकंड टाइम जात होतो. तेव्हा ऑनलाईन सेशनमध्ये एक सर होते जे कंडक्ट करत होते. तर तेव्हा मुलं चान्स देतात की ओके ही पोरगी बोलली नाही, बोलू दे. लाईक ऑनलाईन सेशन होतं आणि पोरी पण होते. तर त्यांनी तिला चान्स दिला एका पोरांनी, आणि आमचे ॲक्शन्स पार्ट चालू होते की आपण ॲक्शन्स काय टाकू. तर त्या पोरीला जेव्हा चान्स भेटला तेव्हा ती पोरगी म्हणते ओके सो द नंबर ऑफ कॅरेक्टर्स आर 3 अँड ऑल दॅट. सो शी वॉज अगेन बॅक टू स्क्वेअर वन. सो तेव्हा मी इंटरप्ट केलं तिला. तर तेव्हा मला सर म्हणे की जर तू असं केलं तर तू स्क्रीन आउट होतोय, कारण की त्या पोरीला बोलायला चान्स भेटला होता फर्स्ट टाइम, आणि तेव्हा पण तू तिला कट केलंय. आणि हा मेन पॉइंट होता की तेव्हा माझ्यासोबत कोणी ग्रुपने सपोर्ट नाही केला म्हणून, नाही तर याच्या आधी पण मी सेम सिच्युएशन केलेली आहे, आणि तेव्हा ग्रुपने मला सपोर्ट केलं होतं. तेव्हा पूर्ण ग्रुप त्या पोरीला बोलला होता की लाईक नाही आपण आता ॲक्शन पार्टवर आहे, तर आपण आता ॲक्शन डिस्कस केले पाहिजे. सो पॉईंट इज खूप डायनॅमिक असते स्क्रीनिंगची. सो तुम्ही जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही शिकाल. लाईक मी इथे किती पण टिप्स दिले ना, मी तरी म्हणेल PPDT सारखे म्हणजे वेगळी खूपच डायनॅमिक टेस्ट आहे. असं नाही की मी एक पॉईंट बोलतोय तर तो माझ्या फेवरमध्ये जाईलच जाईल. सो मी तरी म्हणेल रोज प्रॅक्टिस केली पाहिजे, आणि एकदा नीट झाले तुम्ही तर मग आठवड्यातून एकदा दोनदा तरी केलं पाहिजे. आणि जर तुम्ही करायचे असेल तर एक आहे इथे रोड टू रिकमेंडेशन म्हणून, टेलिग्रामवर भेटून जाईल, ते सर कंडक्ट करतात. तर या चॅनलला तुम्ही टेलिग्रामवरती ते सर कंडक्ट करतात 2 दिवस PPDT, ते तुला फीडबॅक पण देतील. सो हे पण आहे जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल आणि इथे पोरं भेटत नसेल तर. एनी अदर डाऊट? अजून एकच गोष्ट सांगेल, स्टोरी कम्प्लीट नाही झाली तर कॉन्फिडन्स लो करू नका, कारण की काहीच नाही होत स्टोरीने, कम्प्लीट असू या नसू. ते स्टोरी एवढी असं दम नाही राहिला स्टोरीमध्ये की आपल्याला वाटतंय की म्हणजे एवढी चांगली नाही स्टोरी,
पण जर आपण नरेशन मध्ये जर पार्टिसिपेट केलं तर किती चान्सेस राहतात? हे बघ मी तुला सांगतो. हा मी तरी प्रायोरिटी देईल. तू जीडी मध्ये तू तोंड जरी उघडलं ना तरी तुझे 50% चान्स होतात की तू स्क्रीन इन होतोय. कारण की खूप काही मुलं तोंड उघडत नाही. दुसरी गोष्ट नरेशन वर आलो तर दॅट इज द ओनली टाइम वेन एव्हरीवन इज लिसनिंग टू यू. लाईक SSR पासून पूर्ण सगळे मुलं बोलताय. सो तुझी पकड तुझी स्टोरी मध्ये दम नाही, बट तुझ्या नरेशन मध्ये दम आहे ना, तर पूर्ण ग्रुप कडे लाईक तुझ्या जवळ म्हणजे अट्रॅक्ट होता की हा या पोराचा आवाज वगैरे चांगला आहे, नरेशन चांगलं आहे, तर तुला कन्सिडर करतो थोडाफार ग्रुप. आणि तेच मग जीडी मध्ये तर तू बोलायलाच पाहिजे. आणि जर तुला वाटतंय तुझी स्टोरी एवढी चांगली नाहीये आणि ज्याची चांगली मग तू त्याला सपोर्ट कर आणि त्याच्यासोबत जा. असं आता एक IMAच्या वेळेस मला दिसलं होतं की एक पोरगा असा चालतोय मागे पाणी आणि बोट आहे आणि मी किती 4th-5th नंबरला होतो ग्रुपमध्ये. तर पहिले जे 4 पोरांनी लिहिलंय की मागे ड्रॉट पडलाय नाही तर फार्म फील्ड आहे, तेव्हा माझी थोडीशी फाटली होती की भाई मलाच कसं काय दिसलं की मागे पाणी आणि बोट आहे. मग माझ्यानंतर अजून 4 पोरांनी सेम स्टोरी बनवली पाण्याची. सो तेव्हा मी थोडंसं इंटेलिजन्स वापरलं आणि मी लगेच टाकलं की आय एम व्हेरी मच शुअर की मागे पाणी आणि तिथे बोट आहे. सो जेव्हा आपण जेवढं कॉन्फिडन्सनी बोलू ना तेवढं ग्रुप कन्व्हिन्स होतो. आणि माझ्या सपोर्टला फक्त 4 पोरं होते आणि त्यांनी मला सपोर्ट केला आणि स्टोरी फॉरवर्ड होऊन गेली. नाही तर बाकी सगळ्यांना मागे फार्म फील्ड दिसली होती. सो पॉइंट इज तुम्ही किती हे करताय, SIT किती की मागे मला बोटच दिसते, मागे मला पाणीच दिसते त्याच्यावरती. आणि एकदा तरी तुम्ही बोलावा तो पॉइंट, तुम्हाला काय वाटतंय. ग्रुपला नाही पटला तर मग ग्रुप सोबत जा, बट स्टिक नका हो की नाही पाणीच आहे पाणीच आहे पाणीच आहे. जर ग्रुप म्हणतोय की फार्म फील्ड आहे त्यांना 2 पॉइंट द्या की बाबा मला म्हणून पाणी वाटतंय. आणि पॉइंट इज रिझनिंग द्या, कारण की SSR तुमचं रिझनिंग खूप बघतात. आता जसं मी म्हणतोय की मागे मला बोर्ड दिसली वगैरे वगैरे, सो तेव्हा SSRला ॲज वेल एज ग्रुपला पण कळतं की ठीक आहे म्हणजे आहे बाबा बोट असेल. आता FCATच्या अटेम्प्टला होतं की एक माणूस अनकॉन्शियस आहे, मागून 2 लोक पकडताय आणि बॅकग्राऊंडला असे माउंटेन टाईप आहेत, बट त्याच्यात एकदम लेफ्टला एकदम एक्स्ट्रीम लेफ्टला टॉयलेट लटकवला होता. आणि सगळ्या पोरांनी मॅक्सिमम बनवलं की ट्रेकिंगला गेले आणि तिथे अनकॉन्शियस झाला. तेव्हा मी हा पॉइंट टाकला की जेंटलमॅन वी कॅन सी ऑन द एक्स्ट्रीम लेफ्ट देर वॉज अ टॉवेल हँगिंग देर, सो इट कांट बी अ ट्रेकिंग सीन, कारण की माउंटेनवर कोणी टॉवेल वगैरे वाढवत नाही. सो तेव्हा ग्रुप कन्व्हिन्स झाला. मी त्यांना म्हटलं की आपण एक माउंटेनच्या ऐवजी आपण सीन पकडू की घरचा म्हणजे रस्त्यावरचा आहे, लाईक रस्त्याच्या साईडला घर आहे तर तिथे तो माणूस बेशुद्ध वगैरे झाला. सो पॉइंट इज तुम्ही किती कन्व्हिन्स करता, कसे रिझनिंग देता, SSR सुद्धा ऐकतो. आणि तेवढंच मग ग्रुपला पण कळतं की अरे ठीक आहे आपण टॉवेल बघितलं होतं पण आपण कधी यूज नाही केला. आणखी कधी कधी काय होतं ग्रुप मुद्दाम इग्नोर करून देतो. आता जर त्यांना दिसतंय मागे माउंटेन आणि त्यांच्या डोक्यात काही येत नाही, त्यांना टॉवेल पण दिसतोय तरी पण ते बनवतील की ट्रेकिंग वरतीच आहे. सो पॉइंट इज त्यांना पण माहिती आहे टॉवेल आहे बट स्टील ते इग्नोर करतात कारण की त्यांच्या डोक्यात ती स्टोरी नाही आली. सो तुम्ही रिझनिंग देणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुझी ग्रुप तुझा स्टोरी चूज करू ना करू तो SSR तिथे बसलेला असतो, त्याला सगळं माहित असतं आणि तुझी रिझनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सेकंड सांगेल की तुमचा आवाज खूप मोठा पाहिजे, खूप जास्त. कारण की जेव्हा मी आता 2 टाइम्स रिकमेंडेड आहे तर दोन्ही वेळा मी एक्स्ट्रीमला होतो ग्रुपच्या. एक असा ग्रुप असतो, मी इथे होतो आणि नंतर इथे होतो FCATला आणि इथे होतो IMAला. सो जेव्हा इथे माणूस असतो ना तेव्हा इकडच्या लोक हे सगळे इग्नोर करतात तुम्हाला. आणि हा फॅक्ट आहे. लाईक तुम्ही आता जरी आता तुम्ही इथे करताय म्हणून तुम्ही तसं डिस्कस नाही जर केलं, जेव्हा तुम्ही असे बसतात ना तिकडे तेव्हा हे सगळे पोरं तुम्हाला इग्नोर करतात कारण की तुम्ही खूप लांब फेकले जातात. आणि ग्रुप असतो 15 कधी कधी असतो 16-17चा. सो जर तुम्ही इथे ना तर तुमचा आवाज खूप मोठा पाहिजे की तो इकडचा तरी माणसाला ऐकू यायला पाहिजे. आता मी इकडच्या माणसाला हे जे सांगत होतो त्याला ऐकू येत होतं कारण की माझा आवाज खूप मोठा आहे, बट तो काय बोलत होता मला ऐकूच नव्हते. सो तुमचा आवाज खूप मॅटर करतो. आणि जर तुम्ही इथे आले एकदम कोपऱ्याला तर हे नका हो की बाबा काय होईल माझं वगैरे, कारण की SSRs इथे बसलेले असतात. सो इफ यू आर सिटिंग हिअर तर तुमच्याकडे ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही जे पण काय बोलाल ना ते SSRच्या खूप जवळ आहे. सो
सो एस सरला ऐकू येतं, जरी ग्रुपला नसेल ऐकू येत त्या सरला खूप लवकर ऐकू येतं. फक्त एक डिसएडव्हान्टेज होतो की ग्रुप फेकून देतोय तुम्हाला, सो तुमचा आवाज खूप मॅटर करतो ग्रुपला कन्व्हिन्स करण्यासाठी. दादा जर आपण कोणाला म्हणजे ऐकू नाही शकत तर त्यांना आपण सांगू शकतो का की मीन्स नाही ऐकू नसेल येत तर तू फक्त एकदा म्हण वुड यू प्लीज रिपीट, एकदाच बोल, नाही तर सोडून दे. कारण की जर तू तू इथे बसलाय आणि इकडचा माणूस तुला काय बोलतोय तुला ऐकून येते, तर तुझ्या साईडला जो असेल त्यालाही ऐकून असेल येत. तर पॉइंट इज त्याचा आवाज छोटा आहे पण तुमचा आवाज खूप मोठा पाहिजे स्क्रीनिंगला. लाईक चारीच्या चारी वेळेस मला कॉम्प्लिमेंटच दिली ग्रुपने की भाई तेरा क्या आवाज आहे. सो पॉइंट इज आय थिंक तुमचा आवाज खूप मॅटर करतो. जेवढा जास्त आवाज असेल तुमचा थोडंफार तरी ऍडव्हान्टेज भेटतो की तुम्ही थोडं डॉमिनेट होता ग्रुपवर की बाबा इथे मी लीडर आहे त्या टाईप. एनी अदर डाऊट? कारण की हे खूप इम्पॉर्टंट मी तरी म्हणेल डे वन मेन आहे. कारण की यार तुम्ही एनडीए काढताय, सीडीएस काढताय, म्हणजे पॉइंट इज रिटर्न काढताय. इट्स नॉट दॅट इझी. माझ्याकडनं एनडीए कधी निघाली नाही 4 अटेम्प्टने. सो आय थिंक यू शुड बी प्राऊड इनफ की तुम्ही एनडीए काढलेली आहे. सो कधी रिटर्नचे कधी वेस्ट न करू एसएस. वेन फर्स्ट डेला तर कधी स्क्रीन आउट न करू. मी ती फिलिंग कधी घेतली नाही बट खूप खराब असते, मी ऐकलेलं आहे. आणि पॉइंट इज तुम्ही रिटर्न काढताय, रिटर्न नंतर एसएसबी भेटते आणि पहिल्या डेला आउट होताय. सो इट इज व्हेरी मच बॅड. सो डे वनचा काही पण डाऊट असेल तुम्ही मला विचारू शकता. जर ग्रुप आपल्याला चूज करत असेल स्टोरी सांगण्यासाठी फायनल नरेशनसाठी आणि आपण काही पॉइंट मिस आउट केले तर त्याचा कसा फरक पडतो ओव्हरऑल परफॉर्मन्स? नाही अरे बघ, डिस्कशन मध्ये खूप पॉइंट डिस्कस होतात. सो तू एकूण एक पॉइंट कव्हर नाही करू शकत. पॉइंट तुमचा एसेसर बघेल की तू तीच थीम घेतली की नाही. आणि काही आपल्या ऍड केले तर नाही तू स्वतःची ऍड नको करू. काय होतं स्टोरी डिस्कस करताना तर 3-4 थीम तरी डिस्कस होऊन जातं. आपल्याला कसं काय कळणार की हीच मेन थीम? नाही अशा वेळेस आहे ना एसेसरच बोलतात लास्ट 1 मिनिट प्लीज डिस्कस इट. सो तेव्हा मग परत इनिशिएटिव्ह घे आणि एक समराइज कर की ओके जेंटलमॅन आय थिंक एव्हरीवन हॅज अग्रीड ऑन दिस थीम अँड द ऍक्शन इज दिस अँड दिस. एक इन शॉर्ट थोडं इंटेलिजन्स लावून ती समअप कर. आणि जेव्हा तू समअप करतो ना तर ग्रुप तुलाच नॉमिनेट करेल. ग्रुपला वाटेल की हा बाबा याला पूर्ण स्टोरी माहिती. कारण की जर 5-6 जर थीम रिव्हॉल्व होत आहे पकड 3 जरी होत आहे ना तर एसेसर कधी तुला बोलणार नाही की ओके नॉमिनेट 1 पर्सन. सो जोपर्यंत एक थीम प्रॉपर थीम नाही येत ना तोपर्यंत एसेसर बोलत नाही की नॉमिनेट समबडी. तो तुला मुद्दाम टाइम प्रेशर करतो ग्रुपला की बाबा थीमच तुमची येत नाही तर तो म्हणेल ओके जेंटलमॅन लास्ट 1 मिनिट टू कन्क्लूड युअर स्टोरी. आणि तरी पण नाही आली तर मग तो फक्त म्हणतो की ओके यू कॅन गो. कारण की माझ्या 2 अटेम्प्ट्सला त्यांनी नरेशन दिवस नाही दिलंय. तो त्यांनी फक्त स्टोरी ऐकली म्हणजे डिस्कशन ऐकलं आणि म्हणजे ओके जेंटलमॅन यू विल लिव्ह. झालं डाऊट की अजून काही पण डाऊट असेल तर याचा विचार. आणि फर्स्ट डे आउट नका होऊया. दादा जर आपण नरेशन साठी स्वतःला पिकअप करू शकतो का की कॅन आय लीड फॉर नरेशन ऑर का दुसऱ्यांना मोस्टली सजेस्ट करायचं? मी तरी स्वतः कधी केलं नाही. आय थिंक ग्रुपला कळून जातं भाई कोण इथे लीडर आहे नाही तर कोण भारी करतोय. सो आय थिंक आपण ग्रुपवरतीच सोडायला पाहिजे. लाईक दिसतं कॉन्फिडन्स जर मी स्वतः नॉमिनेट करतोय तर. बट आय वुड से दॅट कॉन्फिडन्स पेक्षा ग्रुपचा कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट आहे. सो जर तुला वाटतंय तू खूप चांगलं केलंय तर यू शुड बी मोर शुअर की ग्रुप तुलाच नॉमिनेट करेल. सो तू दुसऱ्याला नॉमिनेट नको करू बट शांत बसून राह तिथे. तुला 15 सेकंदात कोणी ना कोणी बोलेल ओके आय वुड लाईक टू नॉमिनेट दिस पर्सन. सो लाईक 4 अटेम्प्ट मधून 3 अटेम्प्टला माझं नाव घेतलं होतं नॉमिनेशन साठी आणि जो रेस्ट 1 अटेम्प्ट होता त्याच्यात ते एकाने स्वतःलाच करून घेतलं होतं की ओके आय वुड लाईक टू नॉमिनेट आय वुड लाईक टू गिव्ह म्हणून मला चान्स नाही भेटला. नाही तर 4 मधून 3 वेळेस मला नॉमिनेट केलं होतं ग्रुपने. बट तरी सेल्फ नॉमिनेट कधी करू नको मी तरी म्हणेल. इट्स ऑल अबाउट ग्रुप. लेट ग्रुप शुड डिसाइड.
because if you nominate yourself, then it is very much awkward situation. Even if the group hasn't accepted you, it will not deny, because near about 2 to 3 seconds everyone will be just keep quiet when the assessor asks that okay, nominate one person. There will be a silence for near about 5 seconds, and after that someone will say okay, I nominate this person. So in this FCAT entry तेव्हा मला एकाने मला 4 पोरांनी नॉमिनेट केलं. म्हणलं ओके आय विल गिव्ह. तेवढ्यात एक पोरगा म्हणतो, म्हणजे एक सिख होता, पंजाबी होता, तेवढ्यात तो म्हणतो ओके जेंटलमॅन, आय वुड लाईक टू गिव्ह, आय सेल्फ नॉमिनेट. सो तेव्हा कोणीच रिफ्यूज नाही केलं, मी पण रिफ्यूज नाही केलं. आणखी मग ते खूप ऑकवर्ड सिच्युएशन होते. मग तो निगेटिव्ह पॉइंट होता ना, म्हणजे असे सांगतो हे करतो. हा तो निगेटिव्ह तो होताच, बट आपण डिनाय नाही करायचं कधी कोणा की नाही मीच बोलेल. ऍटलीस्ट स्क्रीनिंगला कधी डिनाय नका करू, कारण की तुम्ही तिथे गेले ना, तुम्हाला ती फील होईल की खूप ऑकवर्ड सिच्युएशन होते ती. तुम्ही असं कधी बोलूच नाही शकत की नाही तू नको करू, मी करतो. सो ग्रुपलाच नॉमिनेट करू द्या, तुमचं नाव येऊ या ना येऊ, पण जीडीला बोला बस. जीडीला बोलले तुम्ही स्क्रीनलीने 50%, याची गॅरंटी मी देतो. आणि नरेशन चांगलं असेल तर मग अजूनच चांगली पॉसिबिलिटी आहे. एनी अदर डाऊट? आणि OIR नक्की करा यार, मी एवढंच सांगेल. जे तुमच्या हातात आहे ना, जे तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये कधी लेझीनेस न करू. एनी अदर डाऊट? मग तेव्हा साईट कडे येऊ आपण. याच्यामध्ये असतं मेन SD तुमचा. SD प्रिपेअर केलाय? SD प्रिपेअर आहे? So मी म्हणेल SD चे मेन जी साईटची की आहे, ठीक आहे, कारण की SD खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जे तुम्ही SD मध्ये लिहिता तो assessor तुमचा चेक करतो. व्हॉट इज SD? सेल्फ डिस्क्रिप्शन. त्याच्यामध्ये येतं व्हॉट्स युअर पॅरेंट्स थिंक अबाउट यू, व्हॉट्स युअर फ्रेंड्स थिंक अबाउट यू, व्हॉट यू थिंक ऑफ युअर सेल्फ, व्हॉट टीचर्स थिंक अबाउट यू, अँड व्हॉट पर्सन यू वुड लाईक टू बी इन द फ्युचर. हे 5 क्वेश्चन्स असतात. आणि ह्या सगळ्यात लास्ट टेस्ट असते. सो पहिली होती TAT, नंतर होते WAT, नंतर SRT, आणि नंतर येते SD. सो मी आता हे FCAT स्वतः assessor बोलला, आय डोंट नो चुकीने बोलला की मुद्दाम बोलला तो मला. तेव्हा तो assessor सगळ्यांना म्हटला की वी फर्स्ट चेक युअर TAT, WAT, SD. We make a something up like a personality of you, and then we match with your SD. So ती match झालीच पाहिजे, and from that we get to know whether the candidate is honest or not. So like जर मी इथे लिहितो SD मध्ये की मी खूप कॉन्फिडंट आहे, बट जर माझ्या TAT, WAT नाही तर SRT मध्ये दिसतंय की मी खूप कॉन्फिडंट आहेच नाही, सो तिथे assessor तुम्हाला रिजेक्ट करून देईल, कारण की तुम्ही ऑनेस्टच नाही, तुम्ही ब्लफ करताय साईक मध्ये. सो मी म्हणेल हे खूप जास्त ऑनेस्टली लिहा, कारण की याच्यावरतीच तुमचं पूर्ण साईटची की आहे, आणि हे लर्न झालंच पाहिजे. याच्यामध्ये 4 गुड क्वालिटीज लिहा, 1 बॅड क्वालिटी लिहा. एनी डाऊट? ते सांग, म्हणजे आता आपल्याला स्वतःचे एवढे क्वालिटीज माहिती नसतात जनरली, मग ते कसे करून घ्यायचे? हे बघ, इथे ना आपण OLQs लिहायचे, ठीक आहे. नेटवरतून OLQs बघा, 15 OLQs. त्याच्यातून तुमच्यामध्ये मी तरी म्हणेल सगळ्यांमध्ये OLQs असतात, फक्त काही डॉमिनेटर लाईक डॉमिनेटिंग असतात, की लाईक माझ्यामध्ये ही जास्त OLQ आहे आणि ही कमी. सो जी चांगली OLQ ती इथे एक लिहून टाका, ठीक आहे. नंतर इथे वेगळे क्वालिटीज लिहा. सो फॉर एक्झाम्पल हार्डवर्किंग ही OLQ नाही आहे, लाईक त्याच्यामध्ये मेन्शन नाही, OLQ म्हण, कॅरिंग, आपलं हार्डवर्किंग म्हण, कॅरिंग म्हण, तसे क्वालिटीज इथे लिहायचे, ठीक आहे. मग नंतर टेबल, मग नंतर सगळे क्वालिटीज एका याच्यामध्ये लिहून घ्यायचे, लाईक OLQs प्लस अदर क्वालिटीज. मग नंतर टेबल बनवायचा पेरेंट्सचा, टीचर्सचा आणि फ्रेंड्सचा, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये हे जे क्वालिटीज लिहिलेत ना, याला फिल्टर करायचं आणि इथे इथे पुट डाऊन करायचे. सो फॉर एक्झाम्पल जर मी लिहितो इथे माझी क्वालिटी की मी लाईव्हली, लाईक मी हसवतो, जोक बिक मारतो, तर हे मोस्ट प्रॉबेबली कोण म्हणेल, तर माझे मित्र म्हणतील. टीचरने बोलणार की बाबा मी लाईव्हली, मी जोक बिक मारतो.
सो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग मी लाईव्हली टाकली फ्रेंड्समध्ये. ठीक आहे. मग नंतर येतो कॉन्फिडंट जास्त कोण म्हणेल, पेरेंट्स कधी आपलं जास्त कॉन्फिडन्स बघत नाही. ते कोण बघतील, ते टीचर बघेल, कारण की आपण एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये असतो, ते अकॅडमिक्स मध्ये असतो. तर ती कॉन्फिडन्स टाकतोय मी टीचर मध्ये. आता पेरेंट्स मध्ये कोणती येते तर हार्डवर्किंग. जर तुम्ही एवढा अभ्यास करताय, एनडी वगैरे काढताय, तेव्हा तुमच्या पेरेंट्सने बघितलं असतं की बाबा पोरगा मेहनत घेतोय, सो ती हार्डवर्किंग ही लिहिते. बट इथे आता अजून एक काय फकअप होऊ शकतो की जर तुम्ही लिहिताय की इथे मी फ्रेंड्स मध्ये कॉन्फिडन्स टाकतोय, टीचर्स मध्ये लाईव्हली टाकतोय, की लाईक टीचर कधी मला लाईव्हली बोलणार नाही मोस्ट प्रोबॅबली. सो जर तुम्ही इथे इंटरमिक्स करताय क्वालिटीज, तर इथे पण तुमचा एसडी फेल होऊन जातो आणि मग तुम्ही साईट तुमची हेच होऊन जाते, फकअपच होऊन जाते. सो पॉइंट इज ते क्वालिटीज फिल्टर करणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला कोण काय काय बोलेल. आता ते क्वालिटीज आपल्याला ह्याच्या असतात का OLQs मधल्या, की माझे पेरेंट्स बद्दल काय विचार करतात वगैरे? तेच सांगतोय, OLQs लिहून टाक स्वतःचे. तेव्हा विचार नाही करायचा की माय पेरेंट्स बोलतील की काय बोलतील. तुझ्यामध्ये कोणते OLQs आहे, OLQs लिहायचे. OLQ सोडून कोणते क्वालिटीज आहे ते लिहायचे. ठीक आहे. म्हणजे लाईक केअरिंग वगैरे. फॉर एक्झाम्पल मी इथे लिहितोय सेल्फ कॉन्फिडन्स एक OLQ आहे, हां, आणि अदर क्वालिटीज मध्ये लिहितोय मी इथे केअरिंग आहे. सो मी नंतर एक परत लिस्ट बनवेल, त्याच्यामध्ये लिहिल सेल्फ कॉन्फिडन्स, केअरिंग, डिटर्मिनेशन, नंतर हार्डवर्किंग, असे लिस्ट बनवेल. मग त्या लिस्ट मधून बघून मी या टेबलमध्ये एक एक क्वालिटीज टाकत जाईल. काय सो तसं SD जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुमचा तो परफेक्ट SD होईल. आणि तेव्हा तुम्हाला कळतं की तेव्हा मग साईकला कळेल की बाबा ठीक आहे, त्यांनी जे लिहिलंय तेच असेल. सो फॉर एक्झाम्पल माझ्या मित्राने एक स्टोरी पाठवली होती की गराज टाईप एक माणूस रिपेअर करतोय, त्याची एकाची बाईक पंक्चर टाईप झाली. त्याच्यावर मी स्टोरी लिहिली होती की बाबा एक छोटासा मुलगा होता, आणि तो छोटाच होता, की स्कूलमध्ये त्याच्या फॅमिलीचं गॅरेज होतं. तर मग तो बाईक वगैरे रिपेअर करायचा. मग नंतर त्याला इंटरेस्ट आला की बाईक बद्दल. मग त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतली. मग तो अजून शिकला इंजिनची एफिशियन्सी कसं वाढवता वगैरे, आणि नंतर स्वतःचं मॉडिफिकेशनचं हे टाकलं त्यांनी शोरूम. तर पॉइंट इज माझ्या SD मध्ये मी क्वालिटीज लिहिली होती क्युरियस. सो याच्यानेच कळतं की मी क्युरियस आहे, म्हणून मग मी शाळेनंतर अजून बाईक्स बद्दल शिकण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतली. मग हे केलं ते केलं. सो पॉइंट इज मग इथे सायकला कळतं, सायकोलॉजिस्टला, की ठीक आहे मी क्युरियस लिहितोय, माझ्या TAT मध्ये क्युरियस ही क्वालिटी दिसून येते. सो ही क्युरियस क्वालिटी माझ्या SD सोबत मॅच होते. सो SD खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते मॅच होण्यासाठी. जर मॅच नाही झाला तर मग SD तुम्हाला कधी आपलं सायकोलॉजिस्ट कधी तुम्हाला पास नाही करत. सो तुम्ही SD प्रिपेअर करा, लर्न करा, कारण की लर्न करूनच तिथे लिहायचं आहे, 15 मिनिटात लिहायचं आहे. आणि 4 गुड क्वालिटीज, 1 बॅड क्वालिटीज टाकून द्या. साईट जास्त म्हणजे मॅटर करते ना, सगळं जरी क्लिअर झालं तरी सायकोलॉजी तर डिपेंड करतं तुम्ही कोणती क्वालिटीज दिसत नाही. आता मी एक व्हिडिओ पाहिला होता, त्याच्यात GTO आणि इंटरव्ह्यूअरनी एका कॅन्डिडेटला पास केलं होतं. तर सायकोलॉजिस्ट ती थोडी सिनियर होती, ती म्हटली की नको घ्यायला याला. त्यांनी विचारलं की का बरं नको, तेव्हा सायकोलॉजिस्ट म्हटले की मी रिस्पॉन्स दाखवतोय कॅन्डिडेटचे. तर तिच्यात तिने लिहिली होती लाईक SRT एक असते की आपण ट्रेनमध्ये आग बीग लागली, तर साली चेन पुल करायला पण ती बोलत होती की ओके मी दुसऱ्याला सांगेल की तू चेन पुल कर. सो पॉइंट इज ती खूप डिपेंडंट होती, इंडिपेंडंट नव्हती. सो तेव्हा तिने रिजेक्ट केलं होतं. सो पॉइंट इज साईक पण इम्पॉर्टंट आहे. लाईक अशी कोणती पण जर क्वालिटी दिसून आली साईकला की जी नॉट एक्सेप्टेबल आहे, मग IO GTOने जरी पास केलं तरी मग तुम्ही कॉन्फरन्स आउट होऊन जाता. आणि तुझी जी साईटची टेस्ट होती त्या फर्स्ट डेला झाली? AFSB ला फर्स्ट डेलाच होते, आर्मीला आणि आर्मीच्या वेळेस दुसऱ्या दिवशी होते. ते रात्री म्हणजे एवढं सगळं लिहायला असं डोकं नाही चालत नाही SD वगैरे, तर ते कसं मॅनेज करायचं? नाही, SD तर लर्नच करायचं असतो भाई. काही पण कर तू, जाण्याआधी 3दा-4दा प्रॅक्टिस कर की 15 मिनिटाच्या आत माझं SD होईलच पाहिजे, काही पण कर. आणखी जर SD इनकम्प्लीट आहे तर मग तू क्वालिटीज दाखवत नाही त्याला. किती लिहायला हवं होतं तरी? काय म्हणजे किती लिहायला हवं? पेरेंट्स किती काय विचारतात? सगळ्याच्या 4 गुड क्वालिटीज आणि 1 बॅड क्वालिटीज लिहायची. अजून काही
आणि TAT कम्प्लीट करा, आणि की TAT खूप मेन आहे. WAT SRT जस्ट कन्फर्मेटरी टेस्ट म्हणतात, मेन टेस्ट TAT राहते. सो TAT ची प्रत्येक स्टोरी तुमची कम्प्लीट झाली पाहिजे. वाटलंच तर एकदा टेस्ट लावा, यूट्यूबवरती सेट असतात, कंटिन्यू पूर्ण 1 तास बसा, पूर्ण 12च्या 12 लिहून घ्या. आणि तो म्हणजे एक प्रेशर हँडल करायची पण मग तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. क्वालिटी वन वर्ड मध्ये द्यायची असते का? एक क्वालिटी फॉर एक्झाम्पल मी असं लिहितो, माय पेरेंट्स माय टीचर्स बिलीव्ह द टाइम कॉन्फिडंट बिकॉज आय ॲक्च्युअली पार्टिसिपेट इन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. सो पॉईंट एक क्वालिटी द्यायची आणि एक एक्झाम्पल द्यायचं की का बरं ते बिलीव्ह करतात. सो फॉर एक्झाम्पल मी लिहितो, माय पेरेंट्स बिलीव्ह द टाइम हार्ड वर्किंग बिकॉज आय पुट माय बेस्ट एफर्ट्स इन एव्हरीथिंग आय डू. त्या टाईप. मैं एक लिहितो ॲडव्हेंचरस, माय फ्रेंड्स बिलीव्ह द टाइम ॲडव्हेंचरस बिकॉज आय युजली ऑर्गनाइज ट्रेक्स अँड ऑल्सो हॅव डन 100 किलोमीटर सायकलिंग इन 1 डे. असं. आणि मग तर WAT साठी तुम्ही सेल्फ हेल्प बुक जास्त वाचा, त्याच्याने तुमची चांगली साईट डेव्हलप होते WAT साठी. मग काही पण लाईक रॉबिन शर्माचे बुक्स आहे, कोणते पण सेल्फ हेल्प बुक्स असाल ते तुम्ही जास्त वाचा, त्याच्याने तुमची साईट जास्त डेव्हलप होईल. अजून काही. आणि SRTच्या वेळेस आहे ना थोडंफार सेल्फ सेंट्रिक व्हा. असं नाही की मोस्टली कामं तुम्ही दुसऱ्यालाच सांगताय. रिगार्डिंग हेल्थ तुम्ही सांगू शकता की ठीक आहे मी हेल्प करतोय वगैरे, बट असं नाही की तुम्ही स्वतःचेच कामं दुसऱ्याला सांगताय. सो थोडंफार सेल्फ सेंट्रिक व्हायचं SRTला, विच ऑल्सो शोज दॅट यू आर कॉन्फिडंट. साईटचं आहे अजून डाऊट? GDचा येतो पॉइंट. सो GDला मी म्हणेल की तुम्ही जास्त नॉलेजेबल घ्या, लाईक अवेअरनेस ठेवा काय चालू आहे. रिसंट टॉपिक्सच असतात आणि एक सोशल टॉपिक असतो जे तुमच्या थॉट प्रोसेसवरती डिपेंड करतं. सो लाईक आता FCATला माझा टॉपिक होता की जेंडर इक्वॅलिटी वाढली आहे, त्याच्याने इंडियाचं डेव्हलपमेंट होतं आहे. सो व्हॉट इज द रिझन ऑफ दॅट जेंडर इक्वॅलिटी. तर पहिलं लीड होती, माइंडसेट होता, सेकंड एज्युकेशन होतं, आणि तिसरं मला आठवत नाही. सो ते एक असा सोशल टॉपिक असतो. आणि दुसरा होता एक इझी टॉपिक दिला होता GTOने कंपल्शनवाला, की अमेरिका इंडियाच्या खूप क्लोज येते. सो त्याचं रिझन काय की चायनीजचं ॲग्रेशन, ट्रेड, नाही तर अजून काहीतरी होतं. सो तुम्ही किती अवेअर आहे न्यूजबद्दल आणि किती पॉईंट्स आहे तुमच्याकडे खूप मॅटर करतं. आणि GDमध्ये म्हणेल की इनिशिएट करा, बी द फर्स्ट पर्सन टू स्पीक द फर्स्ट पॉईंट. सो असं नाही की ओके दुसऱ्याला बोलू नाही तर तुम्ही त्याच विचारात आहे. सो जेवढ्या लवकर तुम्ही इनिशिएट करता, लाईक फर्स्ट पॉईंट तुम्ही बोललेच पाहिजे, हे डोक्यात ठेवा, आणि तो व्हॅलिड पॉईंट पाहिजे. आणि आय थिंक हे प्रॅक्टिसनीच डेव्हलप होतं. आणि की GTO तुम्हाला इथून एक टॉपिक नरेट करेल की हा टॉपिक आहे, विचार करा. इथून जाऊन तो त्या चेअरवरती बसून म्हणतो की बिगिन. तुमच्याकडे असतं 10 सेकंड तुमची लीड ठरवायला, फर्स्ट पॉईंट काय बोलायचं मी हे ठरवायला. तर तुम्ही खूप क्विक पाहिजे. आणि मी तरी म्हणेल सगळ्यात आधी तुम्हीच बोला GDमध्ये, ते तुम्हाला ॲडिशनल पॉईंट्स देतात. ऑल्सो इट शोज युअर सोशल ॲडॅप्टेबिलिटी, की लाईक तुम्ही एका ग्रुपमध्ये स्ट्रेंजर्स आहात, GTOसाठी स्ट्रेंजर्सच असतात लाईक सगळे. सो तरी तुम्ही खूप पटकन ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व होत आहे. सो दॅट शोज युअर सोशल ॲडॅप्टेबिलिटी. सो GDमध्ये नेहमी बी द फर्स्ट पर्सन टू स्पीक. अजून काही GDबद्दल? ज्यावेळेस आपण फर्स्ट पॉईंट पुट करतो GDमध्ये, सो तो इंट्रोडक्टरी पॉईंट पाहिजे की आपली जी लीड आपण जी घेणार आहे त्याच्याबद्दलच बोलायचं. सपोज एक टॉपिक दिला होता जसं इक्वालिटी ऑफ मेन अँड वुमेन इन इंडिया, तर आपण इंट्रोड्यूस करायचं आहे त्या टॉपिकला, की थोडंसं बॅकग्राऊंड द्यायचं आणि मग स्टार्ट करायचं की डायरेक्टली आपली जी लीड आहे त्याच्याबद्दल. डायरेक्टली जी लीड आहे ती बोलायची आणि का मला ते वाटतं ते बोलायचं. आता माझी जशी लीड होती अमेरिका इंडियाच्या का क्लोज येतोय, तर मी म्हटलं होतं की मला वाटतं चायनामुळे, कारण की अमेरिकाला नेहमी सुपर पॉवर व्हायची खूप हाऊस आहे आणि चायना आता त्याच्या खूप कॉम्पिटिशनला आलेला आहे. आणि इंडिया साऊथ एशियामध्ये फक्त इंडियाच आहे जो टॅकल करू शकतो चायनाला.
सो मी हा पूर्ण एवढा पॉईंट बोललो होतो की का मला चायना वाटतं. आणि जेव्हा जेव्हा रिकमेंड झालोय 2दा तेव्हा मी आय वॉज द फर्स्ट पर्सन टू इनिशिएट द GD. आता याच्यामध्ये 2 सिच्युएशन होतात. जे मी फर्स्ट टाइम जेव्हा IMA साठी झालो तेव्हा आय वॉज द ओनली पर्सन टू स्पीक ऑन दॅट स्पेसिफिक लीड अँड द होल ग्रुप वॉज अगेन्स्ट मी. लाईक मी ॲबॉलिशन ऑफ रिझर्वेशनवरती बोलत होतो, एज्युकेशनचे डिस्कशनचा टॉपिक होता, आणि दुसरे NEP वरती बोलत होते, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर. सो लाईक 7 पोरं माझ्या अगेन्स्ट बोलत होते. सो इथे पण मला एक ॲडव्हान्टेज भेटतो की 7च्या 7 पोरं मला बघून बोलत आहे की नाही निनाद की ॲबॉलिशन ऑफ रिझर्वेशन नको, NEP पाहिजे. हा पण एक पॉईंट भेटतो. बट लाईक तो डिपेंड करतं. बट त्याच्याने प्रेशर पण येतं की लाईक जर तू एक लीड घेतली आणि सगळे तुझ्या अगेन्स्टच बोलत आहे, पण हा पॉईंट भेटतो की सगळे मग तुलाच बोलते. असं नाही की NEP वर बोलतोय तो NEP वर बोलतोय, तर एकामेकांना नाही बघणार. आणखी एकच पॉईंट बोलतोय, तू अगेन्स्ट बोलतोय तर सगळ्यांचे डोळे तुझ्यावरती असतात. आणि तेव्हा GTO पण बघतो की ठीक आहे हा कसं प्रेशर हँडल करतोय, अख्खा ग्रुप याच्या अगेन्स्ट आहे तर. आणि तुझे पॉईंट्स पण खूप व्हॅलिड पाहिजे. मी म्हणेल प्रत्येक कोणतं पण ग्रुप डिस्कशन असो त्याच्यासोबत रिझनिंग दे की तुला का असं वाटतंय. ग्रुप डिस्कशनचे असे बोलणं लिमिटेड ठेवायचं का, की म्हणजे जास्त चान्स नको घ्यायला किंवा एकदम कमी पण नको घ्यायला, एक सर्टन नंबर ऑफ चान्सेस त्याच्यातच राहायचं. नाही आता मी तरी म्हणेल आय एम व्हेरी मच नॅचरल. आय थिंक प्रॅक्टिसनीच होतं ते. मी कधीच विचार नाही करत की बाबा मी 3दा बोलावं 4दा बोलावं. मी एक पॉईंट टाकतो, ऐकतो थोडंफार, 2-3 लोकांचं ऐकलं मी मला परत पॉईंट टाकतो, मी परत बोलतो. तू किती पॉईंट टाकले दादा? तेच सांगतोय मी नॅचरल, मी नाही मोजत पण नाही. सो मी तरी म्हणेल हे सगळं प्रॅक्टिसनी होतं. नाहीतर तुम्ही एवढे कॉन्शियस होऊन जर GD मध्ये बोलताय ना की बाबा मी 2दा बोलेल नाही तर 4दा बोलेल, तर आय थिंक यू आर नॉट इन टू दॅट ग्रुप, यू आर इन टू युअर ओन थिंकिंग. यू शुड बी मोर नॅचरल. आणि जेवढे तुम्ही नॅचरल आहे तेवढं त्या GTOला पण कळतं की हा ॲक्च्युली ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे. दादा जेव्हा सगळे मोस्ट ऑफ द कॅडेट्स आपल्या अपोजिशनला करतात, तर आपण ते ॲप्रिशिएट म्हणजे कसं हँडल करायचं, ॲप्रिशिएट करून का आपलंच खरं करायचं असं म्हणजे याच्या GTOच्या GD मध्ये? काही नाही अनुभव, तू फक्त तुझे पॉइंट्स बोलत जा की नाही बाबा मला हे वाटतंय, म्हणजे मला कळालं नाही तुझं क्वेश्चन. म्हणजे तू बोलला जसं की तू एक म्हणजे एकटा होता आणि 7 कॅडेट्स तुझ्या ऑपोजिशनला होते, तर त्यावेळेस आपण त्यांचं ॲप्रिशिएट करायचं का म्हणजे त्यांना agree व्हायचं असं? ॲग्री करायचं? नाही ॲग्री नाही व्हायचं कधीच. स्वतःच स्वतःचा लीड कधी पण फर्म ठेवा, कधीच ॲग्री नका होऊ. त्याच्याने तुमचा फर्म पॉईंट दिसतं की इन्फ्लुएन्स नाही होतो. हा लीडर कधीच इन्फ्लुएन्स नाही होत त्याच्या सबऑर्डिनेट्समध्ये. तर तुम्ही फर्म राहायचं. आणि GD मध्ये एक पॉईंट असतो की हा म्हणतो मोस्ट. सो जेव्हा तो टॉपिक सांगतो ना तेव्हा खूप लक्ष द्या, खूप मायन्यूट लक्ष द्या की हा वर्ड येतोय की नाही त्याच्यात. कारण की जर मोस्ट सिग्निफिकंट आहे ना तर तुम्हाला एकच लीड पकडायची. आणि जर असं असेल की व्हॉट आर दी फॉलोइंग रिझन्स, सो तेव्हा तुम्ही 3 लीडवरती बोलू शकता. बट तो असं म्हणतो कधी कधी व्हॉट इज द मोस्ट सिग्निफिकंट रिझन. सो वेन ही इज टॉकिंग अबाउट मोस्ट सिग्निफिकंट यू शुड टेक ओनली अँड ओनली वन लीड अँड यू शुड टॉक ओनली अबाउट इट. And if the most word is absent, then you can talk on every 3 leads. So तेव्हा खूप अटेंटिव्ह राहा, तेव्हा कुठे दुसऱ्या दुनियेत नका राहू. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे मोस्टचा. कारण की तिथे तुम्ही बघाल काही काही पोरं मोस्ट बोलून पण 3 लीड्स वरती बोलतात. सो तेव्हा तुम्ही एखाद्यास कन्फ्युज होऊ शकता की मोस्ट वर्ड होता की नव्हता. शिवाय त्यांना असं टॅकल करायची गरज नाही ना की पहिले तू याच्यावरती बोलत होता आता याच्यावरती बोलत. नाही ते GTO बघून घे. आपण आपली एक लीड पकडायची आणि त्याच्यावर फॉर्म करायची. आणि जेव्हा माझ्या अगेन्स्ट होता तेव्हा मला नेहमी वाटलं होतं की बाबा मी चुकीचा लीड घेतली काय. बट तेच जरी डोक्यात आलं, बट आय वॉज फर्म की बाबा आता घेतली आहे तर लागू द्या गाणं बोलायचं रे. ओपिनियन असं मॅटर नाही करत, म्हणजे आपलं बोलणं काय, आपला पॉइंट्स काय ते मॅटर करतं. आपलं हा, ओपिनियन तुझी रिझनिंग किती आहे हे पण मॅटर करतं.
आता फॉर एक्झाम्पल आम्हाला IMA ला टॉपिक दिला होता की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वाढतात इंडियामध्ये. तर त्याचे रिझन काय, मोस्ट सिग्निफिकंट रिझन होतं. सो फर्स्ट वॉज पीपल आर गेटिंग इंडिपेंडंट, सेकंड वॉज सोशल मीडिया अँड थर्ड वॉज वेस्टर्न इन्फ्लुएन्स. सो मी घेतलं होतं इंडिपेंडन्स आणि मी इनिशिएट केलं. मी म्हटलं की जर आपण विलेज एरियामध्ये बघू तर तिथले बाया वगैरे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स करत नाही, कारण की ते डिपेंडंट आहे त्यांच्या नवऱ्यावर. बट जर आपण अर्बनमध्ये आलो तर भरपूर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात, कारण की ते तिथे इंडिपेंडन्स भेटली, लाईक त्यांना कळतं की माझ्यासाठी कोण चांगलं आहे कोण नाही. तर बाकी सगळ्यांनी सोशल मीडिया घेतलं होतं, टिंडर वगैरे बोलत होते, बट स्टील आय वॉज फर्म. आणि मग एका पॉईंटला मी त्याला हे पण म्हटलं की बाबा टिंडरवर चॅटिंग करणे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नाही होत. जेव्हा तुम्ही फिजिकली एकमेकांशी भेटताय तेव्हा ते कुठे मेन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होते. जस्ट चॅटिंगवर जर मी आय लव्ह यू बोलतोय दॅट डझंट मीन की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे माझं. सो तुमची तेवढी रिझनिंग पाहिजे की मग समोरच्याला पॉईंटच नव्हता मला टॅकल करायला, तो गप्पा बसून गेला होता. तुमची रिझनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणता पण पॉईंट घ्या, बट तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर खूप पाहिजे. समजा मी एक पॉईंट घेतला आणि त्यांनी मला काउंटर केला, बट माझ्याकडे पण त्यासाठी पुन्हा एक काउंटर पॉईंट आहे, तर मी बोलू का तो का नाही थांबून घेऊ? बोलू शकतो, तू लगेच बोलू शकतो, नाही तर थोड्या वेळ थांबून घे, नंतर म्हणू शकतो आय वुड लाईक टू डिसॲग्री विथ दिस चेस नंबर, नाही त्याच चेस नंबर दिस अँड दिस वॉज स्पीकिंग, आय वुड लाईक टू मेक अ पॉईंट. अजून कारण की मी म्हणेल GD GP एवढे इम्पॉर्टंट आहे GTO साठी, तिथे तुमचं इम्प्रेशन बनून जातं. लाईक फर्स्ट इम्प्रेशन टाईप म्हणतो ते GD आणि GP's राहतं. तिथे तुम्हाला बघून घेतो की किती लिडरशिप क्वालिटीज याच्यात, ग्रुपला कसं हँडल करतो, किती कन्व्हिन्स करतो. काही पॉइंट आहे. नंतर GP येतं, GP मध्ये लिहायचं फॉर्मॅट सांगतोय, असं फॉर्मॅट आहे. ते पहिले येतं प्रायोरिटीज, नंतर लिहायचे रिसोर्सेस, नंतर द्यायचं सोल्युशन. सो प्रायोरिटीज मध्ये आपले प्रॉब्लेम्स टाकून द्यायचे की कशी प्रायोरिटी आहे. नंतर रिसोर्सेस मध्ये असतं की लाईक फॉर एक्झाम्पल व्हेकल्स ऑन रोड, नाही तर व्हेकल इन द रिसॉर्ट वगैरे, जी पण सिच्युएशन आहे ती पण मेन्शन करायची. आणि नंतर मग सोल्युशन लिहायचं. याच्याने तुमचं जास्त ऑर्गनाइज्ड दिसतं की बाबा याला माहीत आहे. कधी कधी हिडन रिसोर्सेस पण असतात, जसं की आपल्याला सांगितलं की रिसॉर्टला गेलो आणि रिसॉर्टमध्ये ॲक्सिडेंट झाला, नाही तर पिकनिक स्पॉटवरती आपण आणि ॲक्सिडेंट झाला, तर ऑब्वियस आहे बाबा पिकनिक स्पॉट आहे, तिथे फक्त आपण एकटं नाही आहे, पिकनिक स्पॉटला लोक पण येतात दुसरे, तर त्यांचे पण गाड्या असतात. सो हे सगळे हिडन रिसोर्सेस असतात जे GP मध्ये तो GTO सांगत नाही. सो हे आपण डोकं लावून काढायचं असतं. आणि जेव्हा तुम्ही लिहिता रिसोर्समध्ये की व्हेकल ऑन द पिकनिक स्पॉट वगैरे, तर ते तुमचं अजून जास्त दिसतं की किती इंटेलिजंट आहे, ते कसा विचार करतो तो. आणि मग याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये पण ग्रुप स्टिक होऊन जातो, प्रायोरिटीज. त्या थोडासा आवाज वाढवा आणि सांगा ओके द फर्स्ट प्रायोरिटी दिस, सेकंड इज दिस, फोर्थ थर्ड इज दिस. गप्प नका बसू, एकाच वेळेस 5च्या 5 प्रायोरिटीज बोलून द्या आणि मग नंतर पुढे करू द्या. नाही तर कधी काय होतं, एक पूर्ण ग्रुप हेच बोलत राहतो ओके फर्स्ट प्रायोरिटी, ओके फर्स्ट प्रायोरिटी. आणि GP पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्याने तुमची GD मध्ये काही मुलं गप्प बसतील, कारण की त्याला नॉलेज लागतं, सेल्फ अवेअरनेस खूप लागते आजूबाजूची. पण GP मध्ये असं असतं की एकूण एक मुलगा बोलतो. सो तेव्हा पण तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर खूप जास्त पाहिजे की तुम्हाला का इथे न्यायचंय, का तिथेच न्यायचंय. आणि GP मध्ये अजून एक पॉइंट असतो की मोस्टली ते तुम्हाला विलेज मध्ये पुट करतात आणि काय कोणीतरी प्रोफाउजली ब्लिडिंग असतं डोक्या वगैरे मधून. सो इफ अ पर्सन इज प्रोफाउजली ब्लिडिंग फ्रॉम हेड, तर तेव्हा तुम्ही त्याला PHC मध्ये नका ऍडमिट करू, कारण की विलेजकडे तेवढी फॅसिलिटी नसते, कारण की ते बाबा त्याला ते नीट ट्रीट करतील. सो यू शुड बी फर्म की आपण त्यांना सिटीमध्येच घेऊन जाऊ, काही पण करायचं सिटीमध्येच न्यायचं. व्हॉट इज दॅट PHD? प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क, ते सांगतो मी नंतर. GPचा हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आय थिंक हे फ्रेशर्सला कळत नाही,
बट हे खूप इम्पॉर्टंट आहे की जर कोणीतरी इंजर्ड आहे तर त्याला सिटीमध्येच घेऊन जायचं आहे, विलेजमध्ये घेऊन जाऊ नका. आणि मोस्टली म्हणजे जास्त करून जो आपल्या समोर इंजुअर्ड किंवा वुंडेड आहे तर तीच सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी ठेवली पाहिजे. हो. आणि जर तिथं असं असेल की प्रोफॉर्मली ब्लिडिंग फ्रॉम लेग वगैरे काही पण, तर मग तुम्ही विलेजला घेऊ शकता. बट जर डोक्याच त्याचं फुटलंय तर तुम्ही विलेजच्या हॉस्पिटलमध्ये नाही नेऊ शकत, कारण की तिथे तसे फॅसिलिटीज नसतात. तर तुम्ही हा पॉईंट बोलू शकता की बाबा मी सिटीमध्ये का त्याला पाठवतोय. कधी कधी असं पण होऊ शकतं की म्हणजे आपण जे पॉइंट्स देतोय ग्रुप पूर्ण वेळ आपल्याला अपोज मध्ये जातोय, तर मग तेव्हा काय करायचं? तेव्हा तू 2-3दा तुमचा पॉईंट बोलायचा, ग्रुप नाहीच ऐकत आहे तर मग म्हणायचं ठीक आहे बाबा, कारण की GTOने तुमचा पॉईंट ऐकलेला आहे आणि त्याला पण तेवढं कळतं की बाबा यांनी चांगला पॉईंट बनवला, बट ग्रुपच तसा आहे तर आता काय करणार. बट फॉर्म नको राहू एंडपर्यंत, नाही तर ते होतं की बाबा ऐकतच नाही ग्रुपचा आणि ग्रुपच्याही निगेटिव्ह मध्ये चालला जातो तो. नंतर येतं स्पीड अँड डिस्टन्स पण मेन्शन करायचं की फॉर एक्झाम्पल फर्स्ट प्रायोरिटी होती माझी ॲडमिट करणं, तर मग मी तिथे लिहितो ओके टेक द विक्टिम टू द दिस अँड दिस फॉर एक्झाम्पल नाशिक सिव्हिल हॉस्पिटल अँड ॲडमिट इन. त्याच्या खाली लिहितो डिस्टन्स फॉर एक्झाम्पल 15 किलोमीटर आणि नंतर लिहितो स्पीड 60 km/h, टाईम 15 मिनिट्स नाही तर 20 मिनिट्स. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तिथे जेव्हा तुम्ही स्पीड आणि डिस्टन्स मेन्शन करतात हे खूप कमी लोकांना माहीत असतं आणि ते तुम्हाला सपोर्टच करतील. इनफॅक्ट त्यांना सुचत पण नाही जेवढं आपल्याला लाईक त्यांना एखादी सुचत नाही की स्पीड किती राहील, डिस्टन्स किती राहील. जर तुम्ही बोलताय तर त्यांच्या नजरेत तुम्ही थोडे अजून वरती होतात की बाबा हा जरा जास्त भारी दिसतो. आणि जेव्हा मेटल रोड असतो ना, लाईक पक्की सडक, तेव्हा स्पीड घ्यायची 60 km/h आणि जेव्हा कच्ची सडक असते तेव्हा घ्यायची 30 km/h. हे रटून घ्या कारण की हे कामातच येतं. आणि फॉर एक्झाम्पल आता जर 15 किलोमीटर जायचं आपल्याला तर मग ऑब्विसली 15 मिनिट्सच लागतात. इट्स दॅट सिम्पल. जर तुम्ही 60 घेताय तर, आणि जेव्हा 30 घेताय तर जर 15 डिस्टन्स आहे तर तेव्हा त्याचं दुप्पट करायचं 30. दॅट्स इट. जेव्हा आपण जीपी मध्ये हे आपण सोल्युशन लिहितो आपलं पूर्ण हे प्रायोरिटीज सोल्युशन, तर मग सोल्युशन लिहिताना पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे की म्हणजे स्टार्टिंग पासून की आय हॅव मेड अ ग्रुप ऑफ लाईक वी आर 10 people and now we are doing this, now we are doing this, or should we write like in short that we are 10 people, this was the objective? हा, इन शॉर्ट. Should I leave? I have my bus. Should I leave? I have my bus. Thanks, sir. अजून काही पॉइंट आहे जीपीचा? सगळे फ्रेशर्स आहेत का? रिपीट आहे तू. नंतर PGT येतं, प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क, माहिती आहे सगळ्यांना. सो त्याच्यामध्ये एकच पॉइंट सांगेल, बी इन द गेम. कधी स्टार्ट लाईनवर फक्त उभं नका राहू, मध्ये घुसा. कारण की तुम्हाला आयडिया नसेल येत तरी तुम्हाला मध्ये घुसायचं, कारण की जर तुम्ही मध्ये नाही घुसले तर तुम्हाला पुढचं सोल्युशन नाही येत. कारण की इथे फॉर एक्झाम्पल असे 2 असतात, स्टार्ट लाईन आणि इथे फिनिश लाईन, आणि इथे वेगवेगळे ऑब्स्टॅकल्स असतात. सो फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सोल्युशन नाही आलंय आणि जर इथे असं एक ब्रिज बांधलाय तर मेक शुअर की तुम्ही तो ब्रिज क्लाइंब करताय आणि तुम्ही इथे पोहोचताय. कारण की जो पोरगा इथे स्टार्ट लाईनला आहे त्याला इथून पुढे जायचं सोल्युशन कधी सुचणार नाही. सो जो माणूस इथे उभा आहे त्याला सुचेल की या शेवटच्या पर्सनला इथून कसं आणायचं आणि इथून पुढे कसं जायचं. बट जो माणूस शेवटी आहे त्याला कधीच कळणार नाही की या पॉईंट पासून पुढे कसं जायचं, कारण की तो या गेम मध्येच नाही आहे, तो या ऑब्स्टॅकल मध्ये आलेलाच नाही आहे. सो मेक शुअर की यू आर इन दिस ब्लडी गेम आणि करा, म्हणजे हेल्प करा. नाही काहीच नसेल येत ना, सोल्युशन नसेल येत ना, तर पुढे राहा, काही पण करा, पुढे राहा. कारण की लीडर ऑलवेज लीड्स फ्रॉम द फ्रंट.
सो यावेळेस आता मी रिकमेंड पण होतो म्हणून वाटतं, तर GTO मला एवढा ग्रील करत होता. सो आम्ही एक बल्लीचं हे वाढलं एवढ्या हाईटवरती असेल, आणि AFSB गांधीनगरचे खूप हाईटवरती PGT वगैरे, सो एवढ्या हाईटवरती बल्ली बांधली. सो इट वॉज इन शॉर्ट लाईक अ बॅलेन्सिंग बीम टाईपच होतं ते. सो मी चढलो तर मला म्हणतो, इफ यू आर नॉट कॉन्फिडंट देन वाय द हेल डिड यू स्टँड देअर, लाईक मुद्दाम बोलत होता तो. मग त्याने मला खाली उतरवलं, म्हणजे इज देअर एनी अदर पर्सन वुड लाईक टू डू सो. त्या दोन पोरांनी व्हॉलंटिअर केलं. दिसायला सोपं वाटतं, म्हणजे वरती चढतो तेव्हा फाटते, त्यांची फाटली, त्यांच्याकडनं झालं नाही. मग म्हणे इज देअर एनी अदर पर्सन, मग मी परत गेलो वरती, मग मी पूर्ण पार केला. सो पॉईंट इज पूर्ण वे मी PGTच्या वेळेस मीच होतो जो चढत गेलो होतो. लाईक काही पण बांधलं, ब्रिज बांधलं, काही पण असो, इट वॉज ओनली अँड ओनली मी की मी चढायचो होतो. आणि दुसऱ्यांची फाटायची की काय आय डोंट नो, बट मी चढायचो, काही पण होऊन जाऊ दे. त्यांनी खूप शिव्या पण घातले, नाही तर तो मुद्दाम ग्रुपला सांगत होता की बाबा यालाच का चढवताय तुम्ही पण या पुढे. बट नाही आला ग्रुप, मीच चढलेलो. आणि मग नंतर कमांड टास्कच्या वेळेस त्यांनी एक लाईन यूज केली की इफ यू आर कमांडर देन द कमांडर ऑलवेज लीड्स फ्रॉम द फ्रंट राईट, सो यू शुड बी द फर्स्ट पर्सन इफ यू आर मेकिंग अ ब्रिज. सो पॉईंट इज तुमचा सोल्युशन असू या नसू, जर हा ब्रिज बनला आहे तर तुम्ही फर्स्ट पर्सन पाहिजे त्याच्यावरतून चढायला. आणि नसेल फर्स्ट नाही झाले तर ॲटलिस्ट सेकंड व्हा, पण या पॉईंटला पोहोचा. इथे उभं नका राहू, कारण की इथे मध्ये 3च पोरं चढू शकता मॅक्स टू मॅक्स, नाही तर 2च जातात. अजून बस हेच आहे, सोल्युशन नसेल येत तर हेल्प करा, अजून तर काहीच नाही होत त्याच्यात. मग नंतर असतं परत हे म्हणेल डेस्परेशन अवॉइड करा. PGT चांगलं नाही झालं, मागे राहिले, चिल मारा. HGT असतं, एक नवीन ऑपॉर्च्युनिटी राहते, परत ग्रुपला डिवाइड करतात, तेव्हा परत काही ना काहीतरी करा, बट गेममध्ये या, नाही तर सोल्युशन्स द्या. ते पण नाही झालं. कमांड टास्क असतो, कमांड टास्कमध्ये तेव्हा तुम्ही एकटे राहता, तेव्हा मेक शुअर कमांड टास्कमध्ये की तुम्ही जर ब्रिज बांधले तर तुम्हीच पुढे जा. आणि एक बॉम्बची सिच्युएशन देतो कमांड GTO, तर तेव्हा मेक शुअर की जर बॉम्ब आहे तर तुम्ही पुढे पाहिजे, असं नाही की बाबा जा पुढे जातो बॉम्ब आहे. PGT, HGT आणि कमांड टास्कचे एवढे 2च रूल आहे. सोल्युशन द्या, नाहीतर हेल्प करा बस. Who पुढे? Results are out ना? Who cleared? No one. No one. Check to check. चलो निनाद, all the best. Keep in touch. Bye everybody. 6:15 tomorrow. अजून काही पॉइंट आहे? आणि जे आर्मीसाठी चाललेत ना, साधी भिंत राहतं ना त्याच्यावरती चाला, कारण की कमांडो वॉक खूप हालतो, तेवढा तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे. आर्मीसाठी किती चाललेत? TS काय? हां, मग साधा भिंत असते, ही पण इथून पण दिसते तुम्हाला, अशी भिंतवरती चढा, पार्किंग वगैरेच्या भिंतीवर, कारण की तिथे कमांड टास्क असतो हाईटवरती, कमांडो वॉक असतो हाईटवरती असतो, आणि तो ॲक्च्युली असं व्हायब्रेट होतो. सो इथे तुम्ही वॉलवरतून पटपट चालायला शिका, म्हणजे तिथे तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स गेन येतो. कारण की तो दिसायला खूप इझी वाटतो, बट जेव्हा तुम्ही चढता आणि हाईटवरती असतात तो याच्यावर अजून बारीक असतो, एवढाच असतो तो. लाईक एकच पाय मावेल तुमचा, आणि तो पण व्हायब्रेट होतो, ॲक्च्युली व्हायब्रेट होतो तो. सो ही प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. आणि आयो एवढा मॅटर नाही करत, दॅट इज इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल. तुम्ही फिट नाही आहे, तुम्ही कमी केले, डझंट मॅटर, बट मग तुमचा बाकीचा परफॉर्मन्स खूप मॅटर करतो. सो हे नका हो की कॉन्फिडन्स लो नका करू की आपण मी काही केलंच नाही. आणि जे आर्मीसाठी चालले त्यांना सांगेल, ग्रुप ऑब्स्टॅकल रेस असते, त्याच्यात मेन फॅक्टर असतो की लीडर इज ऑलवेज मोटिवेटिंग हिज सबऑर्डिनेट्स. सो जेवढं ओरडता येईल तेवढं ओरडायचं आहे स्नेक रेसमध्ये. मग एक वॉर क्राय देतील तुम्हाला,
जेवढं होऊ शकेल तेवढं ओरडायचं आणि जेव्हा जेव्हा हाईटवरती पोचाल तुम्ही तिथून मागे बघायचं, कारण की आपले सबऑर्डिनेट्स क्लाइंब करत असतात काही पण असू दे. मागे बघून त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून ओरडायचं असतं. दॅट इज मोटिवेटिंग द सबऑर्डिनेट्स. आणि GTO खूप ऑब्झर्व करतो. सो जेव्हा IMA साठी झालं तेव्हा आय वुड से की बाकीचे ओरडत होते, बट जेव्हा मी ओरडायचो तेव्हा सगळे थकलेले होते, नाही तर ते ओरडत नव्हते. आणि जेव्हा जेव्हा मी हाईटवरती होतो तेव्हा तेव्हा ओरडायचो. हे GTO नोटीस करतो, खूप जास्त नीट नोटीस करतो. आणि एक ऑब्स्टॅकल होतं ग्रुप ऑब्स्टॅकल रेसमध्ये, त्याच्यावरून प्रत्येक कॅन्डिडेट 2दा पडत होता. मी सुद्धा पडत होतो, बट जेव्हा जेव्हा पडण्याच्या याच्यावरती होतो तेव्हा तेव्हा ओरडायचो मी. सो पॉईंट इज जेवढं ओरडायचं ग्रुप ऑब्स्टॅकल रेसचा तेवढाच पॉईंट आहे तुम्हाला मोटिवेट करायचं आहे तुमच्या सबऑर्डिनेट्सला. आणि तेव्हा सुद्धा पुढे राहा, कारण की जर तुम्ही पुढे तर लाईक वॉल क्लाइंब करायची असते वगैरे, तर जर तुम्ही पुढे तेव्हा वॉल क्लाइंब केल्यानंतरच तुम्ही सबऑर्डिनेट्सला हात देऊ शकता. असं नाही जर तुम्ही शेवटी तर तुम्ही हात कोणाला द्याल, सो तुम्ही हेल्पच नाही करू शकणार. सो पॉईंट इज ग्रुप ऑब्स्टॅकल रेसमध्ये पण पुढे राहायचंय, PGT मध्ये पण पुढे राहायचंय. सो हे खूप छोटे छोटे पॉईंट वाटतील, बट खूप जास्त मॅटर करतात. अजून काय विचारायचंय GTOचं? मग नंतर येतोय इंटरव्ह्यू. सो इंटरव्ह्यूमध्ये जो SD आहे तुमचा, सेम क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यूवर विचारेल जर तुम्ही फ्रेशर असाल तर. सेम टू सेम की लाईक हू आर युअर फ्रेंड्स, व्हॉट दे थिंक अबाउट यू, लाईक व्हॉट क्वालिटीज दे लाईक इन यू. SD मध्ये पण असतं व्हॉट युअर फ्रेंड्स थिंक अबाउट यू, त्याच्यात पण तुम्ही स्वतःचेच गुड क्वालिटीज सांगताय. सो SD तुमचा जेवढा जास्त झाला असेल तेवढा जास्त तुमचा इंटरव्ह्यू भारी जाणार आहे. आणि सेम क्वेश्चन असतं, फ्रेंड्स तुमच्याबद्दल काय चांगला विचार करतात, त्यांना तुमच्यात काय नाही आवडत, फॅमिली काय चांगला विचार करते, त्यांना तुमच्यात काय नाही आवडत. सो हेच SD जेवढा चांगला तेवढा तुम्ही इंटरव्ह्यू चांगला देऊ शकाल. आणि मेन म्हणजे थॉट प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. जस्ट बी प्राऊड, जे पण तुम्ही काही केलंय त्याच्यासाठी तुम्ही प्राऊड पाहिजे, कारण की तो तुम्हाला खूप जास्त प्रेशराईज करेल, नाही तर म्हणेल याच्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे. सो तुम्ही तेवढं बोलायला पाहिजे की केले बाबा मी, मोठीच गोष्ट आहे. सो यावेळेस मला FCAT-ला म्हटलं होतं, मी 12th मध्ये व्हॅक्युम क्लीनर बनवलं होतं. म्हणे ना नॉट सो बिग इन दिस व्हॅक्युम क्लीनर, म्हणे एनीवन कॅन मेक इट. सो म्हटलं येस सर, आय ॲग्री विथ यू, बट ॲट दॅट टाइम आय वॉज इन 12th अँड ॲज वी वर यंग, सो इट वॉज अ बिग डील फॉर अस. पॉईंट इज, मी असं नाही विचार केला अरे हा यार काय याच्यात मोठं काय नव्हतं, तेवढ्याच याच्याने त्याला हे द्यायचं असतं, तेवढाच कॉन्फिडन्सने. सो अजून काय इंटरव्ह्यूचं काही पण असेल सांगायला. आणि जे एअरफोर्स ऑप्ट करतात त्यांना काय केलं? मेन आहे बघ, मेन आहे ना तुमचा पर्सनल, मेन त्याला म्हणतात PI, दॅट इज पर्सनल इंटरव्ह्यू. सो तो तुमचा जेवढा पर्सनल जेवढं स्ट्रॉंग आहे ना तेवढं तुमचं एअरफोर्सचं मॅटर नाही करत. मला विचारलं होतं त्यांनी सुखोई, मी त्याला तो म्हणजे तुला कोणतं प्लेन आवडतं, म्हणलं सुखोई. म्हणे कुठे बनतं ते, म्हटलं ओझरचं इथे आहे त्याचं. म्हणे अच्छा म्हणून आवडतं. माझ्या तोंडातून निघालं हो, बट ते रिझनने भरपूर रिझन आहेत. मग म्हणे मला सांग कोणकोणत्या बेसेस आणि सिटीजमध्ये सुखोई आहे. मी त्याला कमांड सांगितले. म्हणे ना कमांड्स नको सांगू, मला छोटे बेसेस सांग. म्हटलं आय डोंट नो सर. मग म्हणे सुखोई किती सीटर आहे, म्हटलं ट्विन सीटर आहे सर. म्हणे का बरं ट्विन, 2 सीट म्हणजे 2 लोक काय करतात. म्हटलं एक पायलट असतो, एक नॅव्हिगेटर असतो, तो वेपन सिस्टीम हँडल करतो. म्हणे निदान MiG-29 किती सीटर आहे, म्हटलं 1 सीटर. तर म्हणे मग तिथला पायलटला वेपन सिस्टीम हँडल करता येते, तर सुखोईच्या पायलटला का नाही करता येत, त्याला 2 का लोक लागतात. आय डोंट नो सर. सो पॉइंट इज दॅट डझंट मॅटर आहे तुमचं काय नॉलेज आहे काय नाही आहे. तुमचं जर पर्सनल खूप भारी चाललंय ना त्याला काहीच घेणं देणं नसेल तुमच्याशी, कारण की एअरफोर्सचं तुम्ही अकॅडमीला जाऊन शिकणारच आहे. आणि नसेल येत तर ब्लफ करू नका, कॉन्फिडेंटली बोलायचं आय डोंट नो. आणि शेवटपर्यंत माझा कॉन्फिडन्स तसा होता जसा स्टार्टिंगला होता इंटरव्ह्यूच्या. आणि खूपदा आय डोंट नो बोललेलो आहे. मग तो म्हटला मला वेपन सिस्टीम सांग. म्हटलं ब्रह्मोस. म्हणे अजून. म्हटलं ॲस्त्रा. म्हणे अजून.
मी अवॉइड करत होतो कारण की मला माहीत नव्हतं जास्त. म्हणे मी म्हटलं मायका, म्हणे निनाद व्हॉट इज मायका, म्हटलं आय डोंट नो. त्याने असं केलं, म्हटलं सर आय डोंट नो द ॲब्रिव्हिएशन, आय जस्ट नो इट इज एंड टू एंड मिसाईल. लाईक मी पण असलो, तो पण असलो होता, कारण की मी लगेच बोललो आय डोंट नो, आणि मी आधी म्हणतोय मायका, तो म्हणतोय व्हॉट इज मायका, म्हटलं आय डोंट नो. सो तुमचं ते नॉलेज मॅटर नाही करत जर तुमचं पर्सनल आणि तुम्ही स्वतःबद्दल प्राऊड फील करा. इंटरव्ह्यूमध्ये स्वतःबद्दल प्राऊड फील करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तो तुम्हाला प्रेशराईज करतच राहील, बट तुम्ही तेवढा कॉन्फिडंट पाहिजे की बाबा किती पण प्रेशर राईज कर तुम्हाला, पण मी आहे जसा आहे तसाच आहे. आणि PIQ जर तुम्ही लिहिताय ना, तर PIQ तुम्ही लर्न करून ठेवा, कारण की जे CIQ असतं म्हणजे रॅपिड फायर क्वेश्चन्स, सेम टू सेम PIQच्या सिक्वेन्समध्ये येतो. PIQच्या फ्रंटला असतं व्हॉट्स युअर फादरचं ऑक्युपेशन, काय एज्युकेशन आहे. तो रॅपिड फायरमध्ये तेच विचारतो, हाऊ मेनी पर्सन्स आर देअर इन युअर फॅमिली, व्हॉट्स युअर फादर डुईंग, व्हॉट इज हिज एज्युकेशन, व्हॉट इज हिज ऑक्युपेशन, what's your mother doing, what's your siblings doing, and also tell me about your school, which school you have studied, the percentage of marks वगैरे सगळं फ्रंटलाच आहे PIQच्या. सो तो तुमचा लर्न पाहिजे. तो एक्झॅक्टली सेम टू सेम विचारणार आहे रॅपिड फायरमध्ये, फक्त तो ट्विस्ट करून विचारतो, म्हणून आपल्याला वाटतं की अरे एवढे प्रश्न विचारले 20-20, बट त्यांनी जर मला 20 काय 25 जरी विचारले तरी मी सांगू शकेल, कारण की मला माहिती आहे त्याची टेक्निक काय, तो PIQच विचारणार आहे मला. आता PIQ मध्ये साधं टेबल आहे, त्याच्यात दिले ऑक्युपेशन काय एज्युकेशन वगैरे, त्याच्यात तो काय ट्विस्ट करतो, नंबर ऑफ पर्सन्स इन युअर फॅमिली, फादर्स एज्युकेशन, फादर्स ऑक्युपेशन, मदर्स एज्युकेशन, मदर्स ऑक्युपेशन, सिबलिंग्स ऑक्युपेशन वगैरे वगैरे. आणि मग तो एज्युकेशनचा सेक्टर पण तो कसा ट्विस्ट करेल, ऑल्सो टेल मी अबाउट युअर एज्युकेशन राईट फ्रॉम 8 to 10, नाही तर तुमच्यासाठी 8 पासूनच असेल, आमच्यासाठी असतं 10th, 12th, ग्रॅज्युएशन. ऑल्सो टेल मी सम अचिव्हमेंट्स युअर स्कोर्ड, ऑल्सो टेल मी द पर्सेंटेज, ऑल्सो टेल मी दिस अँड दिस, वाय डिड यू स्कोर लेस मार्क्स इन 12th, असे सगळे असतात. लाईक फर्स्ट पेजच तुम्हाला विचारतोय. आणि जर त्याला एकदा जरी कळालं ना की बाबा बंदे को आ रहा है बोलतो म्हणजे रॅपिड फायरला, तर तुम्हाला लगेच कट करेल आणि मग साधं नॉर्मल टू नॉर्मल विचारेल. सो लाईक त्यांनी यावेळेस मला FCATला किती मी सांगतो, त्यांनी ॲक्च्युली मला 15 ते 20 क्वेश्चन्स विचारले होते, मला सगळे येत होते, लक्षात होतं, कारण की तो PIQ होता. मी त्याला बोललो 6 ते 7 क्वेश्चन्स बोललो, त्यांनी लगेच कट केला आणि मग साधं नॉर्मल इंटरव्ह्यू चालू. सो तुमचा PIQ खूप इम्पॉर्टंट आहे. PIQ फक्त एकदा बघून घ्या की काय कसं असतं, आणि नॉट नेसेसरी की तुम्ही सिक्वेन्सने बोला, कारण की तो त्यांनी मला असं विचारलं होतं, ऑल्सो टेल मी द फादर्स एज्युकेशन, मदर्स एज्युकेशन, सिबलिंग्स एज्युकेशन, मग परत आलं ऑल्सो टेल मी ऑफ फादर्स ऑक्युपेशन. तर मी त्याला असं सांगितलं माय फादर हॅज डन BCom, ही इज अ टॅक्स कन्सल्टंट. असं नाही की बाबा मदरचं एज्युकेशन, सिबलिंग्स, असं सिक्वेन्स इम्पॉर्टंट नाही आहे. आणि नाही आलं तर स्वतःहून सांगा, सॉरी सर आय हॅव मिस्ड सम क्वेश्चन्स, वुड यू प्लीज रिपीट. गप्प नका बसू की दॅट्स इट सर. कॉन्फरन्सच्या वेळेस कॉन्फिडन्स कसा हार्ड ठेवायचा, लाईक नर्वस होऊन जातं पोरं, टेन्स होऊन जातं, मग त्यावेळेला काय यार आधीपासून कसं प्रिपेअर. कॉन्फरन्सला तर म्हणेल भाई तुमचा कर्म संपलेलाच आहे, आता काहीच करू नाही शकत. कॉन्फरन्स खूप रेअरली होते की लाईक बॉर्डर लाईन आहे वगैरे, आणि त्याच्यामध्ये बस ते तुमच्याबद्दल विचारतात. ते कधीच असं म्हणतात पोरं की बाबा मला जे इंटरव्ह्यूला नाही आलं ते तो विचारेल, असं कधीच नाही होत. त्याने तो तेच विचारेल, मग तो तुझ्या पर्सनलवर विचारेल. फॉर एक्झाम्पल जर मला काही सुखोईचं आलं नाही इंटरव्ह्यूमध्ये, तो मला कॉन्फरन्सला सुखोईचं कधीच नाही विचारणार, तो माझ्या पर्सनल वरतूनच विचारेल, कारण की त्यांना पर्सनल, त्यांना कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे. ते कॅरेक्टरचे हे डाऊट्स क्लिअर करतात, कारण की इंटेलिजन्स तर आला अकॅडमीला जाऊन पण भेटेल एअरफोर्सचं काय काय नाही आहे. सो चिल यार, म्हणजे स्वतःचाच येतात तुम्ही बोलू शकतात. आणि आय थिंक बुक्स पण वाचा, बुक्स तुमचं जरा माइंड ओपन करतं. मला कॉन्फरन्सला यावेळेस विचारलं ना हू आर युअर क्लोज फ्रेंड्स, त्याला सांगितलं, म्हटलं, मग तो म्हणे व्हाय आर दे युअर क्लोज फ्रेंड्स. म्हटलं सो आय थिंक इट्स नॅचरल, आय डोंट मेक बेस्ट फ्रेंड्स ॲज इन बिईंग अ कॉन्शियस पर्सन. आय थिंक इट्स जस्ट मॅचिंग अप ऑफ एनर्जीज. तो म्हणजे ओके नाही ना मॅचिंग अप एनर्जीज. म्हटलं येस सर. म्हटलं आय कॅन्ट से दॅट ओके दिस पर्सन विल बी माय बेस्ट फ्रेंड. आय थिंक इट हॅपन्स नॅचरली. And also I think so they are my friends for more than 6 years. That is also one of the reason. म्हणजे ओके नाही ना.
सो हे आता हे तुम्ही असे प्रिपेअर पण नाही करू शकत यार. हे तुम्ही जेवढे बुक्स वाचाल नाही तर तुम्ही स्वतःबद्दल केवढे क्लिअर आहेत ना तेच असतं आता. आणि त्यांनी मला इंटरव्ह्यूला जरी हा प्रश्न विचारला असता मी हेच सांगितलं असतं. कारण की ॲज अ गुड फ्रेंड पण हेल्पफुल आहे, माझा बेस्ट फ्रेंड पण हेल्पफुल आहे. बट बेस्ट फ्रेंड मध्ये काहीतरी तर काही वेगळं असेल. जर मी माझ्या हॉबीमध्ये सर आपला बुक्स रिडिंग तर काय काय क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो? तो विचारेल की विच बुक्स हॅव यू रेड. मग तो जर तू एका स्पेसिफिक बद्दलच वाचतोय लाईक चेतन भगतच वाचतोय तो म्हणेल चेतन भगत बद्दल सांग. मग तो म्हणेल टॉप 3 बुक्स सांग. आणि बिंदास राहायला. त्यांनी मला विचारलं होतं ओके सो यू रीड नॉवेल्स. म्हटलं येस सर. म्हणे हाऊ मेनी नॉवेल्स हॅव यू रेड. म्हटलं सॉरी सर आय कॅन्ट काउंट इन नंबर्स. म्हणे ओके गिव्ह मी सम एक्झाम्पल्स. त्याला एक्झाम्पल लिहिले. मग म्हणे ओके रँक टॉप 3. ओके टेल मी युअर टॉप 3 बेस्ट बुक्स. असा प्रश्न होता. आणि त्याच्यात मी लव्ह स्टोरी पण टाकली होती. तर तुम्ही लव्ह स्टोरी वाचता लव्ह स्टोरी सांगा. जे पण वाचता ते सांगा. फेक नका करू. पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये ॲज अ रिपीटर काय वेगळं काय विचारलं होतं? सेकंड टाइमला तर मला काहीच नव्हतं. सेमच होते. काहीच वेगळं नव्हतं. लाईक तू 4th अटेम्प्टला जा 5th अटेम्प्टला जा तो तुला पर्सनलच विचारेल. फक्त थोडे ट्विस्ट करून विचारेल. अजून काही फॉर एक्झाम्पल एक एक्सपिरियन्स सांगतो. तो मला म्हटला की विच आर्म्स यू वुड लाईक टू गो. IMHS. म्हटलं इन्फंट्री सर. म्हणे इफ नॉट गॉट इन्फंट्री देन विच आर्म्स. म्हटलं सॉरी सर आय हॅवंट थॉट ऑफ इट. म्हणे ओके निनाद ओके टेल मी विच रेजिमेंट यू वुड लाईक टू जॉईन. म्हटलं सर गोरखा रेजिमेंट. म्हणे वाय. मग रिझन सांगितले. म्हणे इफ नॉट गोरखा देन विच रेजिमेंट. म्हटलं सॉरी सर आय हॅवंट गिव्हन थॉट ऑफ इट. म्हणे ओके निनाद आय एम गिव्हिंग यू 15 minutes थॉट ऑफ इट अँड टेल मी इफ नॉट गोरखा देन विच रेजिमेंट. तर पॉईंट इज नव्हतं माहिती लाईक आपण मी का विचार करू भाई जर मला गोरखातच जायचं मी दुसरं का विचार करू. तो म्हणे 15 मिनिटं देतो सांग. म्हटलं सर जम्मू अँड काश्मीर रायफल्स. म्हणजे का बरं. म्हटलं सर आता शेरशाह मूवी आली सो विक्रम बत्राबद्दल वाचलं पण आहे बघितलं पण आहे आणि जम्मू अँड काश्मीरमध्ये थोडे ॲक्टिव्ह पण राहते म्हणून ती. म्हणजे अच्छा. आणि IMAचा खूप वेगळा होता माझा इंटरव्ह्यू. लाईक सगळे सुपरलेटिव्ह होते की लाईक टू बिगेस्ट हेल्प यू हॅव रिसिव्ड. मग बिगेस्ट गिफ्ट यू हॅव गिवन टू समवन यू हॅव रिसिव्ड. त्या टाईप होते. आणि जर गर्लफ्रेंड असेल ना तर स्वतःहून आणा. मी तरी म्हणेल की लाईक त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की जर तू खूपच काहीतरी मोठी गोष्ट गेली लाईक वर्स्ट गोष्ट गेली तर तू कोणाशी शेअर करेल. अजूनपर्यंत फ्रेममध्ये माझी गर्लफ्रेंड कुठेच नव्हती. मी स्वतःहून टाकलं. म्हटलं सर गर्लफ्रेंडशी शेअर करेल. म्हणजे ओके गर्लफ्रेंड. म्हटलं येस सर. म्हणजे का बरं. म्हटलं असंच. म्हटलं सर पेरेंट्सला सांगितलं ते जास्त टेन्शन घेतील. ते जास्त म्हणजे समजून नाही घेणार बट ते जास्त पॅनिक होतील. गर्लफ्रेंड थोडी समजून घेते लाईक टेम्पररी सिच्युएशन पण मग तिला जास्त कंट्रोल करता येईल. म्हणजे ओके. त्यांनी त्याच्यानंतर मला काहीच विचारलं नाही गर्लफ्रेंडचं. फक्त विचारलं तिला तुझ्यात काही नाही म्हणजे काय इम्प्रूव्हमेंट करायला आवडेल. बट ते जेव्हा मुलं लपवता की गर्लफ्रेंड नाही आहे नाहीतर तो जेव्हा स्वतःहून विचारतो की बाबा अच्छा ही पोरगी तुझी गर्लफ्रेंड आहे. मग जेव्हा तो म्हणतो हो सर मग तेव्हा त्याला कळून जातं की बाबा अनकम्फर्टेबल होता म्हणून त्यांनी मला सांगितलं नाही की याची गर्लफ्रेंड आहे. आणि तो खूप हरामी राहतो इंटरव्ह्यूवर. जेव्हा तुम्ही बोलतात ना फ्रेंड्सचे नावं तो मुलांचे नाव खूप रेअरली लिहितो. जेव्हा मुलींचे नाव येतं ना अच्छा काय नाव आहे तिचं असा प्रश्न असतो. ॲक्च्युली असा असतो. आणि मग नंतर तो परत जर कधी मग तो परत फिरवतो मग म्हणतो अच्छा ही तुझी गर्लफ्रेंड आहे. मग जर तर तुम्ही म्हणताय हो मग त्याला कळून जातं की बाबा तुम्ही थोडेफार सिक्रेटिव्ह आहेत. मग तुम्हाला त्याच्यावरती हे करतो प्रेशराईज गर्लफ्रेंडचे प्रश्न विचारेल. मग सो IMAला जर मी स्वतःहून टाकतोय तो प्रश्न लाईक गर्लफ्रेंड आहे मग त्याला माहिती आहे की बाबा याचा कम्फर्ट झोन आहे याच्यावर मी त्याला काही पण विचारू याला माहितीच आहे काय बोलायचं आहे. त्यांनी मला काहीच विचारलं नाही 2 प्रश्नाच्या ऐवजी म्हणजे 2 प्रश्नाशिवाय. किती वेळ झाला इंटरव्ह्यू? पहिला चालला 1 तास होता आणि FCATचा 40 minutes होता. लाईक FCATला तो स्वतः म्हणलं ओके निनाद वी विल हॅव टॉक फॉर 40 minutes स्टार्टिंगलाच बोलला. आणि थोडा तो मेन क्वेश्चन असतो व्हाय आर्म्ड फोर्सेस तो थोडा नीट करून घ्या त्याचा तो पण थोडा इम्प्रेसिव्ह असू शकतो.
बट स्वतःबद्दल खूप क्लिअर राहा. लाईक इंटरव्ह्यूमध्ये तुमची थॉट प्रोसेस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूपच जास्त. आता त्याने मला IMA ला विचारलं होतं NDA मध्ये मुली येत आहे, तुझं काय विचार आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे, पण म्हटलं वेगळी अकॅडमी पाहिजे. आता हे मला वाटतं. म्हटलं नाही अकॅडमीच वेगळी पाहिजे. म्हटलं हो सर, पहिली गोष्ट इथे खूप जास्त मॅस्क्युलिन हे येऊन गेले माइंडसेट NDA मध्ये. म्हटलं दुसरी गोष्ट पोरं 12वी नंतर येतात, इथं पोरी आणतात ते अट्रॅक्शन होईल. हे मी डायरेक्ट बोललो, तो हसला तिथे. मग तो म्हणे अच्छा म्हणे म्हणिनात म्हणे IMA मध्ये पोरी येत असेल तर म्हणे तेव्हा तर ते सगळे मॅच्युअर असतात जेंटलमॅन तिथले. म्हटलं मग येऊ द्या तिथे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. सो आता हे असे आन्सर तुम्ही प्रिपेअर नाही करू शकत जेव्हा तुम्ही मित्रांशी डिस्कस करतात. आता हे काही पण असो, तेव्हा तुमची थॉट प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कॉन्फिडन्स कधीच लूज नका करू. आता माझा एक मित्र होता, त्याने गॅप घेतला आणि त्याचं काही झालं नाही, नीटसाठी गॅप घेतला होता. तर इंटरव्ह्यूअरला कळाला याचा वीक स्पॉट येतो. तर इंटरव्ह्यू म्हणतो तुझे एक्झॅक्ट वर्ड्स काय होते तुझ्या पप्पांचे जेव्हा तू क्लिअर नाही केले, तुझ्या मम्मीचे एक्झॅक्ट वर्ड्स काय होते. तर तो एवढा इमोशनल होऊन गेला की तो असं 1 मिनिट काही बोललाच नाही. त्या इंटरव्ह्यूअरला एक आलाय, हा गेलेला म्हणजे हा गेलाच, हा प्रेशराईज होऊनच गेलाय. तो इंटरव्ह्यूअर स्वतः म्हणतो भाऊ पाणी पिऊन घे. लाईक तो ऍक्च्युली इमोशनल पण झाला होता इंटरव्ह्यू मध्ये. सो पॉइंट इज तसं कधी होऊ नका, कॉन्फिडंट राहा. नाही झालं तर नाही झालं बाबा. आता मला प्रश्न येतो, तू NDA क्लिअर नाही केली, त्याच्या आधी येतो NCC का नाही घेतलं. मी म्हणतो की सर आमच्या इथे शेड्यूल होतं, ते म्हणायचे बंक करा लेक्चर्स. 3-4 दिवस होते, ते म्हणायचे बंक करा लेक्चर, आणखी तेव्हाच प्रॅक्टिस होईल. मग म्हणतात की अच्छा 12वी मध्ये कमी का आले. म्हटलं सर फोकस नव्हतो, बंक करायचो मी लेक्चर. म्हणजे अच्छा म्हणून तू NCC नाही घेतली की NCC बंक करायला लावायचे लेक्चर, बट तू NCC नाही घेऊन स्वतःच बंक करत होता लेक्चर. म्हटलं सर तेव्हा नव्हतं माहिती मला, आणि तेव्हा वाटत होतं की मी NDA काढून घेईल, म्हणून मी NCC घेतली नाही. की आता NCC मध्ये का टाइम घालू, मी जर तेवढा कॉन्फिडंट आहे की मी NDA काढू शकतो तर. सो तेव्हा पण मी ब्रेक नाही होत की आपण नाही काढली. आणि थोडेफार ओनअप करा. आणि तो काही क्वेश्चन थोडे कॉन्शियस व्हा. तो मुद्दाम तुम्हाला असे क्वेश्चन्स फेकेल की तुमची सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी बघेल. मला आला होता IMA ला, तो म्हटला की निना तू म्हटला की तुझे मित्र वगैरे सोबत फिरायचा, तर ही चूक कोणाची. आणखी ग्रॅज्युएशनला तुझे मार्क परत वरती गेले. तर तुझे 12वीचे फ्रेंड्स तसे होते की तुझी चूक आहे 12वी मध्ये कमी आले तर. याचा क्वेश्चन मला कळून गेला होता, ह्याला या क्वेश्चन मधून बघायचं काय. तर मी त्याला म्हटलं सर माझी चूक आहे, कारण की तेवढा तर मी कॉन्फिडंट आहे की मी उलट त्यांनाही कन्व्हिन्स केलं असतं की आबा आपण लेक्चर करू. बट मी स्वतः फिरत राहिलो त्यांना घेऊन, आणि उलट मी त्यांना कंपल्सरी काय कन्व्हिन्स पण केलं असतं की लेक्चर्स इम्पॉर्टंट, आपण लेक्चर करू. सो तेव्हा मी ओनअप केलं की बाबा माझी चूक आहे. मग एक प्रश्न आला, तू वर्स्ट थिंग काय केली. म्हटलं सर ऍक्सिडेंट झाला होता माझा, एका नवीन गाडीला ठोकलं होतं. त्यामुळे कोणाची चूक आहे. म्हटलं एकदाच रिस्पॉन्सिबिलिटी घेईल ना. म्हटलं सर समोरच्याची चूक होती तेव्हा. सो पॉइंट इज जे स्वतःवरती येतंय कमी का आले वगैरे, तेव्हा ओनअप करा. असं नाही की बाबा सगळी चूक माझीच आहे. त्या थोडंफार स्मार्ट ठेवा. अजून एक फनी मुवमेंट होता, तो म्हटला बिगेस्ट गिफ्ट काय दिली तू. म्हटलं मम्मीला सरप्राईज दिलंय. तर मम्मी ते एक्सप्लेन केलं, तर तू तेव्हाच इम्प्रेस झाला, त्याच्या स्माईलवरतून कळून गेलं होतं. म्हणजे तुला काय मिळालंय. म्हटलं फॅमिलीने मला 10वीत बर्थडे गिफ्ट दिलं होतं, लाईक बिल्डिंग फॅमिली खूप होते, सरप्राईज दिलं होतं. म्हणे तू गर्लफ्रेंडला मोठी गोष्ट काय दिली. म्हटलं सरप्राईज दिलंय. म्हणे तिने तुला काय दिलं. म्हटलं सरप्राईज दिलंय. तर हसला, म्हणे परत सरप्राईज. म्हटलं हा सर, म्हटलं आय बिलीव्ह इन सरप्राईज. म्हटलं आय डोंट बिलीव्ह इन फिजिकल गिफ्ट. आय थिंक दे आर नॉट ॲज मच ॲज मेमोरेबल ॲज सरप्राईजेस. त्याला पटून गेलं. तसं असतं. तुम्ही फक्त स्वतःबद्दल किती अवेअर आणि किती क्लिअर आहेत ना, ते इम्पॉर्टंट आहे. लाईक तो कधी तो असंही म्हणू शकतो की तू वेस्ट केले तुझे इयर्स, नाही तर काही पण. बट तेव्हा मग तू फर्म पाहिजे की नाही बाबा मी केलंय काही ना काही चांगलंच केलंय.
सो मी म्हणेल PI थोडासा जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की 45 मिनिट्समध्ये तुम्हाला तुमची केपेबिलिटी प्रूव्ह करायची असते. आणि दॅट इज द ओनली वन पर्सन हु इज ॲक्च्युली स्पीकिंग टू यू. सो ते एक असतं की बाबा मी स्वतः याच्याशी बोललोय, मला माहिती आहे कसं आहे. सो एक इन्फ्लुएन्स होऊ शकतात दुसरे ॲसेसर्स थोडेफार. आणि काय मोठा नाही इंटरव्ह्यू, फक्त 45 मिनिट्स आहे, जो सगळं तुमच्याबद्दल विचारणार आहे. सो वेरएस GTO मध्ये तुम्हाला खूप परफॉर्म करायचं आहे, प्रेशर असतं. नाही तर साईकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, परत परफॉर्म करायचं आहे. बट इंटरव्ह्यूमध्ये फक्त तुम्हाला गप्पा मारायचे बस. सो इंटरव्ह्यू, आणि मी तरी म्हणेल मित्रांना सांगा एकमेकांचा इंटरव्ह्यू घ्या. तर यूट्यूबवरती इंटरव्ह्यू बघा, ते क्वेश्चन्स प्रिपेअर करा आणि नंतर मित्रांना एकमेकांचा इंटरव्ह्यू द्या. आणि कन्सिस्टन्सी ठेवा इंटरव्ह्यूमध्ये. जे क्वालिटीज मित्र बोलताय, जे तुम्हाला विकनेस वाटतंय, ते पण थोडेफार मॅच झाले पाहिजे. लाईक माझ्या याच्यात ॲक्च्युली कन्सिस्टन्सी होती क्वालिटीजमध्ये, की बाबा हे माझे विकनेसच आहेत. त्यांनी मला लास्ट प्रश्न विचारला ना, व्हॉट्स युअर विकनेस. मी त्याला सांगितलं, म्हणजे ओके ना, दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. इज दॅट एनी अदर थिंग विच यू वुड लाईक टू टेल मी. म्हणलं सर आय वुड लाईक टू टेल माय स्ट्रेंथ. आणि त्यांनी मला कधी स्ट्रेंथ विचारले नाही पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये. सो कधी कधी स्मार्ट बना. मग बाई मी मला एवढे विकनेस का सांगतोय, मग माझी स्ट्रेंथ पण ऐकून घेतो. सेम स्माईल त्याने केली मला. मी सांगितलं सर आय वुड लाईक टू टेल माय स्ट्रेंथ. मग स्माईल केला आणि ओके नाही नॉट टेल मी. सो आता जर एक पोरगा जर अंडर कॉन्फिडंट आहे इंटरव्ह्यूच्या एंडला, तर त्यांनी कधीच सांगितलं नसतं स्ट्रेंथ. सो तेवढे तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे. आणि जर एकामेकांचा इंटरव्ह्यू घेताय ना, तर त्याचे क्वालिटीज लिहित चला, की बाबा हे हे हे. म्हणून ते स्वतःचे विचार स्वतःच्या याच्यामध्ये पण पाहिजे. असं नाही की मित्र म्हणतात अंडर कॉन्फिडंट आहे आणि आजी स्ट्रेंथ सांगतोय की मी कॉन्फिडंट आहे. सो ही इनकन्सिस्टन्सी होते. आणि मी स्पोर्ट्समध्ये अजिबात ॲक्टिव्ह नाही. तर मी लाईक माझ्या PIQ मधून पण कधी कधी कळून येतं की बाबा याच्यामध्ये हा लॅक करतोय. सो मी स्पोर्ट्स खेळत नाही. सो मी ते स्वतःहून सांगतो सर माझे पॅरेंट्स म्हणतात की मी स्पोर्ट्समध्ये जास्त ॲक्टिव्ह पाहिजे. सो ही कन्व्हिन्स होऊन जातो की बाबा हा ठीक आहे, याच्या PIQ मध्ये स्पोर्ट्सच नाही, प्रॉपर स्पोर्ट्स. सो तसे पण क्वालिटीज लिहू शकता, हे तुमच्या PIQ मधून रिफ्लेक्ट होत आहे. आणि तो मुद्दाम उलटा पुलटाही विचारतो. आता मग मी फर्स्ट आलो होतो स्पीच कॉम्पिटिशनमध्ये आहे कॉलेजमध्ये. कॉलेजने काय फक्त गिफ्ट दिलं होतं, सर्टिफिकेट दिलं नाही. म्हणजे यात सर्टिफिकेट नाही म्हणे याचं, कारण की एअरफोर्सवाले पूर्ण फोल्डर बघतात सर्टिफिकेट वगैरे. म्हणलं नाही सर सर्टिफिकेट नाही दिलं, पेन दिला होता. अच्छा मग तर पेन तर खूपच कॉस्टली असेल, कारण की सर्टिफिकेट दिलं नाही त्यांनी. सो असं मुद्दाम टॉन्ट मारतो तो. म्हटलं असं काही नाही सर, साधा पेन होता तो. काय आहे अजून विचारायचं ना? आणि ग्रुपला आहे ना GTO मध्ये थोडे ऍक्टिव्ह राहा. ग्रुप तुम्हाला सपोर्ट करून देतोय. कारण की मी म्हणेल जर GTO मध्ये जर फर्स्ट डे नंतर तुम्हाला कळून जातं, लाईक ग्रुपला तुम्ही स्वतः विचारू शकता आता परफॉर्मन्स कसा होता. ग्रुप तुम्हाला स्वतःहून सांगून देतो. आणि लेक्चरेट राहून गेलं त्याची एक आयडिया सांगतो. मॅटर नाही करत कोणते पण टॉपिक्स घ्या. मी शेवटचे घेतले 2 जेव्हा रिकमेंड झाले तेव्हा. असं एक मीथ असतं की बाबा जो पहिला टॉपिक आहे त्याला जास्त मार्क आहे, दुसऱ्याला जास्त आहे, असं त्या टाईप. तसं काही नसतं. मी सगळे शेवटचे घेतलेले. आणि जर तुमच्याकडे जर कंटेंट नाही आहे ना, तर पहिलेचे 20-30 सेकंड तुम्ही हे बोलण्यात घालू शकता की ओके इन माय लेक्चरेट आय विल बी टॉकिंग अबाउट द इंट्रोडक्शन, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ओरिजिन. सो मी हे असं बोलेल. याच्यातच माझे 20-30 सेकंड चालले जातात. आणि GTOला पण वाटतं अच्छा बाबा हा जरा ऑर्गनाइज पर्सन दिसतोय. आणि जर खूप कंटेंट आहे तर मग नका सांगू की बाबा मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगेल वगैरे वगैरे.
जेव्हा तुम्ही हे बोलतात ना की बाबा मी तुम्हाला आधी इंट्रोडक्शन देईल, ॲडव्हान्टेज सांगेल, तेव्हा तुमचं एक माइंड पण एक हे भेटून जातं ऑर्डर की बाबा ठीक आहे याच्यानंतर हे याच्यानंतर हे. तर तुम्ही हे पण करू शकता. कारण की एक कॅन्डिडेटला पाहिलं होतं, त्याचं ॲक्सेंट वगैरे खूप भारी होता, कंटेंट भारी होता, बट पूर्ण ग्रुपला पहिले 15 ते 20 सेकंड कळतच नव्हते त्याचं ॲक्च्युली लेक्चर टॉपिक काय. सो ते पण खूप इम्पॉर्टंट असतं की तुम्ही सगळं ऑर्गनाइज करून बोला. आणि होऊ शकेल तर मोस्टली असे हात मागे घेऊन स्ट्रेट उभं राहूनच लेक्चर डिलिव्हर करा. जास्त हँड मुवमेंट्स करू नका, असं मी सजेस्ट करेन. आणि डे 1 खूप इम्पॉर्टंट आहे. GD, GP आणि लेक्चरेट खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या हातात पण आहे. आणि इट शोज युअर मोर अबाउट इंटेलिजन्स ॲज वेल. सो कोणीतरी PGT HGT मध्ये लॅक करू शकतं, बट याच्याने खूप इम्प्रेस होतो GT असं मला वाटतं, GD, GP आणि लेक्चरेटने. आणि लेक्चर इट इज अगेन अबाउट नॉट अबाउट दी कॉन्टेंट ऑर नॉलेज यू हॅव, इट्स जस्ट अबाउट युअर ओपिनियन्स. मी घेतला होता लिव्ह इन रिलेशनशिप आणि बोललो पण होतो का चांगलं आहे ते, कसं आहे, डिसएडव्हान्टेज काय पण बोललो होतो. बट इन द एंड मी बोललो होतो की आपण सोसायटी नॉर्म्स थोडे तोडले पाहिजेत आणि ते ॲक्च्युली चांगलं आहे, तर त्याच्यात वाईट काही नाही, आपण ॲडॉप्ट करू शकतो. सो इथे मी घाबरलो नाही की बाबा GT होतं बुड्ढा आहे, नाही तर तो ओल्ड थिंकिंगचा आहे. मला जे वाटतं भाई मी बोलणार आहे. झालं, काही पण डाऊट असेल तर भाई विचारा. मी एवढंच सांगेन, डे 1 ला स्क्रीन आउट नको होऊ, तुम्ही रिटर्न देऊन जाताय बाबा. साध्या UPSC आणि नाशिक सेंटर नाही देत, आपण मुंबई वगैरेला जातो साधा पेपर द्यायला. एवढं सगळं मेहनत करून पहिल्या दिवशीच आउट व्हायचं म्हणजे SSB पण पाहिजे नाही तर काय फायदा मग. आणि हे 5 दिवस तुमच्या लाईफचे बेस्टच असतील आणखी तेवढे पोरं असतील. सो पहिल्या दिवशी स्क्रीन डाऊट नको, एवढंच बोलेल. सो पहिल्या दिवशीचं काही पण डाऊट असेल विचारून घ्या. कॉन्फरन्स आउट आहे ना, फर्स्ट टाइम कॉन्फरन्स और सेकंड टाइम स्क्रीन. इंडियाच्या FSB साठी पण असं टेक्निकल नॉलेज पाहिजे, एअरक्राफ्ट किंवा डिफेन्स सिस्टम वगैरे. नाही अरे हे बघ, पॉइंट हा असतो जेव्हा मॅच्युअर होतात ना, लाईक माझ्या टाईप, ते खूप एक्सपेक्ट करतात. तुम्ही ॲक्च्युली छोटे, तुमच्याकडे फक्त तुमच्याबद्दलच विचारते. तुम्हाला ते नॉलेज जरी नसेल ना एअरफोर्सचं तरी ते ग्रँटेड घेतील. बट वेळेस जर ग्रॅज्युएशनच्या वेळेस झालं FCAT CDS ते थोडं एक्सपेक्टेशन लेवल जास्त असते. इनफॅक्ट मी म्हणेल त्यांची SSB थोडी जास्त डिफिकल्ट असते ग्रॅज्युएट लेवलची. NDAला ते थोडा इमॅच्युअर आहे असं पकडून सोडून पण देतात. आणि ॲक्च्युली फॅक्ट आहे, कारण की खरी दुनिया 12वी नंतरच सुरू होते. आणि NDAचे कधीच सोडू नका, NDA सारखी पण लाईफ नाही बाबा. जेव्हा PI होतो तेव्हा जिओ पॉलिटिकलवर किती विचारलं होतं? मला फार्म लॉज विचारले होते, म्हणजे फार्म लॉज रिपील झाले तर काय वाटतं तुला. म्हणे महाराष्ट्राच्या फार्मर्सचं काय ओपिनियन आहे. म्हटलं सर न्यूट्रल आहेत ते. आणि म्हटलं असं मोदी स्वतः बोललेले आहेत की बाबा मिसकम्युनिकेशन झालं, त्यांना चांगलं आम्हाला सांगता नाही आलं फार्म लॉज एक्झॅक्टली काय फार्मर्सपर्यंत. सो तसंही फार्मर्सला काय धड माहिती नव्हतं फार्म लॉस काय. आणि म्हटलं शिवसेना अपोजिशनला आहे BJPच्या. सो शिवसेना तर सांगतेच आहे फार्म लॉस चांगलेच झाले, रिपील झाले. तर मग मला म्हणतो की निनाद बट तुला नाही वाटत का की पॉलिटिक्समुळे वेलफेअर कमी होते लोकांचं. इनफॅक्ट उलटं व्हायला पाहिजे, लोक डिसाईड केले पाहिजे गव्हर्नमेंट कशी पाहिजे आणि स्वतःचं वेलफेअर घडवलं पाहिजे त्यांनी. म्हटलं सर लोकांकडे हे असतो, एकदा रिस्पॉन्सिबिलिटी असते गव्हर्नमेंट चूज करायची. आणि एकदा त्यांनी वोट वगैरे देऊन गव्हर्नमेंट आली आणि जर स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जर क्लॅश झाली तर पीपलच सफर होतात. म्हटलं म्हणजे अच्छा त्याच्यात मी काहीच घुसवलं नाही की बाबा फार्म लॉस काय. मला माहीत पण नव्हतं, म्हणजे एक्झॅक्टली नव्हतं माहिती. मी याच्यात पॉलिटिकल अँगल टाकून संपवून टाकलं होतं आन्सर.
म्हणजे तिथे किती मॅटर करतं जिओ पॉलिटिकल जेव्हा तुम्ही आन्सर देता तुमचं रिझनिंग जास्त मॅटर करेल का तुमचं नॉलेज जास्त मॅटर करेल? कारण कधी कधी रिझनिंग साठी तुम्हाला नॉलेज लागतंच ऑफकोर्स, बट कधी कधी असं असतं की आपल्याला माहित असतं यार जनरलाइज मध्ये असं असतं, पण मग तेव्हा आपण फक्त जर तुझ्याकडे नॉलेज आहे ना, नॉलेज प्रेझेंट कर नसेल तर मग तू वेगळा वे शोधून घे, लाईक काहीतरी रिझनिंग टाईप. बट हे पण ऐकलं, आता माझा एक मित्र होता, त्याला विचारलं सो डू यू नो जिओ पॉलिटिक्स, म्हणे नो सर. ओके देन आय विल आस्क यू. पॉइंट इज त्याला प्रेशर टाकायचं, बाकी काहीच करायचं. तुम्हाला नॉलेज असो नसो, बट पॉइंट इज तुमचा पर्सनल खूप इम्पॉर्टंट आहे. पर्सनल चांगला असेल तर तुम्ही मी गॅरंटी देतो तुम्ही इंटरव्ह्यूकडनं रिकमेंडेड आहे. तर तुमचं न्यूज फक्त राहूया, एअरफोर्सची नॉलेज पण खराब राहू. झालं काय विचारायचं? ओके देन ऑल द बेस्ट. तरी बाबा रिकमेंड होऊन झालं. येस. केव्हाची बंद बी झालीच ना.